काही वेळापूर्वीच सूर्याचा होरा संपलेला आहे आणि शुक्राच्या होऱ्यामध्ये आजच्या या मकर संक्रमणाच्या निमित्ताने आज आपण ह्या कार्यशाळेत संमिलित झालेले आहोत. अशा वेळेला सूर्याच्या तेजाने आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सर आपल्याला ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात आणि आपण सर्वजण या ज्ञान प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला उजळीत करण्यासाठी सदैव सम्मिलित होत असतो. अशा वेळेला सूर्यदेवतेचं प्रार्थना करत आपण सगळ्यांनी स्थिर होऊन या प्रार्थनेत एकाग्र व्हायचंय. ओम आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्तु दिने दिने आयु प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते. ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात्. हरये नमः हरये नमः हरये नमः. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहोत तुमचे. कुलकर्णी मॅडम, तुम्ही स्वागत करा सगळ्यांचं. हो सर. नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य ऋषितुल्य असे देवारे सरांना माझा नमस्कार आणि त्यांचं स्वागत आहे. आज पारंपरिक कुंडलीच्या माध्यमातून सर आपल्याला नवीन एका कुंडलीची ओळख करून देणार आहे, त्याचं विश्लेषण करणार आणि नवीन काहीतरी सरप्राइझिंग असं जसं काल सरांनी अनाऊन्स केलं की काहीतरी नवीन शिकवणार आहेत. तर आम्ही सगळेच त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. तर सरांना मी विनंती करते की सरांनी आपल्या आजच्या वर्गाला सुरुवात करावी आणि इथे उपस्थित जे कोणी ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांनाही माझा मनापासून नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद कोवल मॅडम. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुम्ही स्वागत केल्याबद्दल तुमचे आभार. आणि इत्यादी सर्व आदरणीय दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कोवल मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत आणि इत्यादी सर्व आपल्याकडे उपस्थित असणाऱ्यांचं स्वागत आहे. आज आपण नवीन कुंडली शिकणार आहोत. तर त्या कुंडलीतलं जे काही विश्लेषण आहे तर त्या ह्याच्यातून आपल्याला कळेल की एक कुंडली असते आणि त्या कुंडलीमध्ये जातकाचा विकास हा कशा तऱ्हेने होतो आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जातक हा अतिशय म्हणजे प्रभावी आहे आणि तो त्याने ठसा जो उमटवलेला आहे तर त्या ह्याच्यामध्ये कसं जातक सक्सेस होऊ शकतो. पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो की या जातकाला वर्षाला 7 कोटी रुपये पगार आहे भारतामध्ये. वर्षाला 7 कोटी रुपये म्हणजे साधारणतः 1.25 लाख रुपये रोजचा पगार आहे. आता त्याला साधारणतः 10 कोटी रुपये पगार होईल कारण त्या ह्याच्यामध्ये तिथे कंपनीमध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांची विक्री वाढवलेली आहे आणि तशाच याच्यामध्ये कंपनीला फार मोठ्या याच्यामध्ये पाठवलेलं आहे. तर तशाच याच्यामधून त्या जातकाची स्थिती जी आहे ती तुम्हाला मी सांगितली. जातक हा कॉर्पोरेटमध्येच आहे आणि कॉर्पोरेटमध्ये अतिशय मन लावून काम करतो आणि त्याच्याने त्याने अतिशय चांगल्यापैकी प्रसिद्धी पण मिळवलेली आहे, यश पण मिळवलेलं आहे आणि जागतिक प्रवास करून आपला ठसा जो आहे तो समाजामध्ये चांगल्यापैकी निर्माण केलेला आहे. आणि यशस्वी पत्रिका आपण ज्याला म्हणतो. कष्ट हे माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यांकडेच असतात. त्या कष्ट केल्याशिवाय फलित मिळत नाही हे पण तेवढं सत्य आहे. आणि त्याच आधारावरती आपण जर पाहिलं तर जातकाने मिळवलेलं यश अतिशय आश्चर्यचकित करणारं आहे. एक छोट्या फॅमिलीमध्ये जन्माला येऊन जे काही मार्केटिंग मी तुम्हाला नेहमी सांगतो की मार्केटिंगमध्ये जादू आहे आणि जेव्हा तुम्ही तुमची विक्री वाढवता तर त्या दरम्यान मला वाटतं की माझ्या माहितीमध्ये फक्त आता एकच हे आहे की एक स्त्री आहे, तिला 11 कोटी रुपये पगार आहे पर मंथ. पर मंथ. बोला म्हणजे लोक काय करू शकतात. म्हणजे त्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत
त्याच्यामध्ये 11 कोटी रुपये पर मंथ पगार घेणारी व्यक्ती, आता विचार करा तुम्ही की साधारणतः 100-125 कोटी रुपये पगार घेणे, टॅक्स वगैरे कट करून जातात पगार, तो हरकत नाही, पण पगाराची जी लिस्ट आहे ती तशी आहे. म्हणजे ज्याच्यात श्रम केले, मार्केटिंग केलं, यश मिळवलं तर निश्चितच तेवढे पैसे मिळू शकतात. बरं, आता मी तुम्हाला जो काही महत्त्वाचा मुद्दा सांगणार होतो तो असा आहे की ह्याच्यामध्ये 4 मिळवा, त्याच्यातून 4 बाहेर काढा आणि मग 1 राहील, ही अशी भानगड नाही आहे. कळलं का कुलकर्णी मॅडम? कळलं का? हो सर. हां, 4 मिळवा, 1 बाहेर काढा, मग 1 राहील वगैरे वगैरे नाही. आज तुम्हाला मी राहू आणि केतूबद्दलचं मार्गदर्शन करणार आहे. अतिशय व्यवस्थित ऐकावं, नोट डाऊन करावं. त्याच्यातून खरोखर तुम्हाला आत्तापर्यंत कुठेही कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं नसेल. राहू हा कायमस्वरूपी वक्री असतो हे तर तुम्हाला माहिती आहेच, नाही का? हा जन्म वक्री म्हणून त्याचं भ्रमंतीचा आपण विचार करतो आणि तो घड्याळाप्रमाणे चालतो क्लॉकवाईज, आणि बाकी इत्यादी ग्रह जे आहेत ते अँटी क्लॉकवाईज चालतात. आपण कुंडली भरताना पण सर्वतोभद्र चक्रामध्ये राहू हा अँटी क्लॉकवाईज असतो आणि बाकीचे सगळे ग्रह क्लॉकवाईज असतात. तर राहूला जे काही वक्रीपण आलेलं आहे किंवा वर्षानुवर्ष तसं दाखवलेलं आहे, त्याला कारण काय आहे की आपले सर्व ग्रह ज्यावेळेला पूर्व दिशेकडून पृथ्वीवरती आगमन करत असतात, म्हणजे राशी आपल्याला उदित असताना त्या ठिकाणी पूर्व दिशेकडून दिसतात, तसं राहूचं नाही आहे. तर राहूचं जे भ्रमण आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारं आहे. जशी पृथ्वी आणि चंद्र ह्याच्यातील कक्षेला जे 2 छेदनबिंदू आहेत त्याला राहू केतू म्हटलेलं आहे. तर त्याच आधारावरती सर्व ग्रह हे पूर्वेकडून आपल्याकडे येत असतात आणि आपण पूर्वेकडे जातो आणि त्यांचं आगमन पूर्वेकडून आहे आणि आपलं निर्गमन पूर्वेकडे आहे, कारण आपल्याला पूर्वेची ओढ आहे. जसं भगवान हनुमान त्या ठिकाणी जन्माताच आले आणि पूर्वेकडे त्यांनी उड्डाण केलं. तर त्या ठिकाणी असंच आहे की पूर्वेला आपण सगळे लोक जात आहोत आणि पूर्वेकडून सूर्याचं ग्रहण, सूर्य आणि इत्यादी ग्रह हे आपल्यापर्यंत येतात. ज्यावेळेला एखादा ग्रह वक्री होतो त्यावेळेला तो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तो वक्री असतो. पॉईंट टू बी नोटेड. कोण म्हणाला की वक्री का असतो, तर त्या ठिकाणी पश्चिमेकडून तो पूर्वेला जात असतो म्हणून तो वक्री आहे. पण ज्यावेळेला तो पूर्वेकडून पश्चिमेला जातो त्यावेळेला तो मार्गी असतो, म्हणजे व्यवस्थित स्थितीमध्ये असतो, स्थितीमध्ये असतात म्हणजे ग्रह. आता राहू पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे याचा अर्थ की तुम्हाला कल्पना आहे की इत्यादी सगळे आपण जे योग शिकलो, तर पहिला आपण ग्रहण योग शिकलो. म्हणजे ग्रहण कशामुळे होतं, तर सगळ्यात पहिला ग्रहण जे आहे ते ग्रहण चंद्राला लागतं, म्हणजे चंद्रग्रहण पौर्णिमेचं असतं. त्यानंतर इत्यादी सूर्यग्रहण आहे ते अमावास्येला असतं. त्यावेळेला अमावास्या असताना चंद्र आणि सूर्य एकत्र असतो, म्हणजे राहू हा ग्रहण लावणारा ग्रह आहे. त्यानंतर सुरू होतं अंगारक योग, हा मंगळाशी त्याचं हे आहे. जडत्व योग बुधाशी संबंध आला. चांडाळ योग गुरुशी संबंध आला. जामित्र योग जो आहे तो शुक्राशी संबंध आला आणि प्रेतशाप योग जो आहे तो शनीशी संबंध आला. त्याच्यामुळे हे 7 ग्रह जे आहेत, रवी चंद्र यांची ग्रहणं अर्थात पौर्णिमेची आणि अमावास्येची, बुध मंगळ गुरु शुक्र आणि शनी हे तुम्हाला तपशीलवार आता मी सांगितलेले आहेत. पण तुम्हाला आता खुलासा झाला असेल की पश्चिमेकडून येणारा राहू हा यांना गिळकृत करतो, म्हणून त्यावरती कुयोग निर्माण होतात. आता हे कळलं का तुम्हाला, समजलं का किंवा पटलं का? खगोलीय भाग आहे. 100% हो सर. हो. हो, लक्षात येतंय सर. हो सर. सुंदर. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं, आता हे पहिल्यांदा अख्ख्या आयुष्यात शिकवलेलं आहे, जर तुम्हाला होय. कोणी विचारलं की राहू केतू नेहमी वक्री का, म्हणजे याचा अर्थ
4 मधून 2 काढा आणि आता 2 असं नाही आहे, कळलं का? त्याच्यामध्ये सगळे लोक फसलेले, इकडे तो दिसला की तो होतो, तिकडे तो दिसला की तो होतो, तसं नाही आहे. मुळामध्ये खगोल आपल्याला माहिती असायला हवं. आणि मी आता तुम्हाला जे सांगितलं ते खगोलची भूमिका सांगितलेली आहे की योग कसे तयार होतात, राहूपासून होणारे योग हे किती दूषित असतात, त्याला कारणं काय असतात. तर त्या ठिकाणी इत्यादी जे योग आपल्या ग्रहांसोबत होतात तर ती युती असते, केंद्रयोग असतात, ते त्याच्यापासून ताटातूट करतात. तर एकादशी योग असतो, अमावस्या त्याला जवळ काढून टाका. कोण आहे, कोण आहे, काढून टाका. गायत्री मॅडम. तर त्या ठिकाणी आपल्याला जे इत्यादी ग्रहयोग करतात ती युती असते. तर त्या युतीमध्ये फायदेशीर असते. गुरु चंद्राची युती आहे, शनीची युती आहे. शनी गुरुची युती पण फायदेशीर आहे, काय हे करू नका. मग अशा तऱ्हेची जी काही युती होते ती युती जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी आपल्याला यश मिळवून देते. असा हा योगाचा भाग आहे, तो आज मी तुम्हाला माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये प्रथमच समजावून सांगितलेला आहे आणि हे तेवढं सत्य आहे. आता याच्यावरती कोणाला काही विचार मांडायचे असतील तर सांगा. मग आता आपण कुंडली सुरू करू. सर ते नावं पुन्हा धन्यवाद सांगाल सर. का प्लीज? हा, नावं सांगता का प्लीज? ती जावित्र योग आणि त्याच्या आधी काय? अमित. एक तर ग्रहण योग आहे, तो रवी आणि पितृदोष आहे. तो रवी आणि राहू. चंद्र आणि राहू ग्रहण दोष आहे. मंगळ राहू अंगारक योग आहे. बुध राहू जडत्व योग आहे. गुरु राहू चांडाळ योग आहे. शुक्र राहू जामित्र योग आहे. शनी राहू प्रेतशाप योग आहे. तसेच केतूसोबत सुद्धा सिमिलर योग होतात, कळलं? तर राहू जेव्हा पश्चिमेकडून येत असतो त्यावेळेला पूर्व दिशेला क्वाईट अपोजिट 180 अंशावरती केतूची उपस्थिती असते आणि त्याला आधार धरून तिथे योग तयार होत असतात. कधी कधी काही ग्रह केतूच्या युतीत सापडतात, काही ग्रह राहूच्या युतीत आपल्याला आढळतात. आलं लक्षात? ओके, थँक्यू सर. बरं, आणखी कोणाला काय? सर बुध राहू कोणता योग म्हटला ते एकदा सांगा प्लीज सर. बुध राहू जो आहे ना तो जडत्व योग आहे. हा हा सर, थँक्यू सर. जडत्व जडत्व. हा सर, ओके सर, थँक्यू. बरं बरं, आणखी काही विचारायचं नाही ना आता? हा सर. हॅलो बोला सर. बोला ना मॅडम. हा सर. एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये ग्रहण म्हणजे राहू आणि सूर्य एकत्र आहे, पण त्या दिवशी ग्रहण नव्हतं ज्या दिवशी जातकाचा जन्म झाला, पण मग तो इफेक्ट ग्रहणासारखाच होतो का? हो, तो ग्रहण योग त्याला उल्लेख केलेला आहे. त्याचा उल्लेख ग्रहण पण योगच त्याच्या केलेला जन्माच्या आहे. दिवशी ग्रहण अच्छा तो ते म्हणजे ग्रहण वेगळं ग्रहण आहे. नव्हतं तरी सुद्धा आता ते ऐका कसं? ऐका 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 मॅडम. अच्छा. राहू केतू रवी चंद्र हे क्वाईट अपोजिट 180 अंशाच्या अंतरावरती असतील त्याच वेळेला पृथ्वीवरती ग्रहणे होतात, कळलं? ओके. पण जर हो समजा सर. यदा कदाचित राहू कुठल्या ग्रहासोबत असेल तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी ग्रहणयोग म्हणून विचार केलेला आहे, विचार सांगितलेला आहे. ओके, हो सर. तर विचारू. धन्यवाद. हा बोला. तर सर्वतोभद्र चक्रामध्ये राहू केतू अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आहे आणि इतर ग्रहांची क्लॉकवाईज मुवमेंट अशी विचारात घ्यायची आहे. आणि सामान्य कुंडलीमध्ये इतर ग्रह अँटी क्लॉकवाईज आणि राहू केतू क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आपण सर्वतोभद्र चक्र जे काही चार्ट आहे ना त्याचं वळण जे आहे ते क्लॉकवाईज आहे. अच्छा अच्छा, ओके आणि राहूचं अँटी क्लॉकवाईज आहे. ओके, आलं लक्षात. ओके, येस. सगळ्यांनी चांगल्यापैकी शिकून घ्या. कुठल्याही महागड्या क्लासला कधीही आयुष्यामध्ये प्रवेश घेऊ नका. आणि नौटंकी लोक असतात त्यांच्याकडे पण प्रवेश घेऊ नका.
हे माझं नाही आहे, हे परमेश्वराचं आहे. आपलं काहीच नाही याच्यामध्ये. हे जे काही तुम्हाला आता सांगितलं हे सुद्धा परमेश्वराचंच आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मी माझं शोधन केलं आहे. आता जसं की आम्ही मागच्या वेळेला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, तर त्यासुद्धा अनेक तंत्र आहेत, तर ती सगळी परमेश्वराची आहेत. कळलं? इतकं सुंदर पुष्पा नाव. शिकवल्यावर सर कशाला कोण क्लासला वेगळ्या पैसे भरून जाईल? नाही, जातात जातात. अहो, मार्केटिंग कसं आहे माहिती आहे का, हा. की फोनावर फोन करतात, मेसेजवर मेसेज टाकतात. ह्या वेळेला मी वेगळं शिकवणार आहे, या तुम्ही. कळलं का? तरी मला इच्छा होणार नाही जायची. तुम्हाला नाही होणार, इत्यादी लोक फसतात ना. याला मी वेगळं घेणार आहे. बरोबर आहे सर. सर इतक्या सोप्या शब्दात तुम्ही वक्रीबद्दल सांगितलं सर. खूप खूप धन्यवाद. म्हणजे हे तुम्ही अगदी बरोबर म्हटलं. हे कधीही वाचायला भेटलं नाही आणि कुठेही काही हे ऐकायला किंवा शिकायला पण नाही भेटलं. म्हणजे टेक्निकल सगळ्यांना आहे. तुम्ही बंद बंद करून टाकलं तिथे वक्री याच्याबद्दल बोलून. हे असंच सर आहे. एक हा, वाक्य बोला. मगाचं माझं सुटलं होतं. सर्वतोभद्र चक्राचे मध्ये सगळ्या ग्रहांचे वळण क्लॉकवाईज आणि राहुकेतूचं अँटी क्लॉकवाईज असतं. त्याच्या विरुद्ध पण तुम्ही काहीतरी सांगितलं होतं. ते वाक्य माझं सुटलं होतं. ते परत सांगता प्लीज. नाही, तेच ना, की सर्वतोभद्र चक्रातून इत्यादी ग्रह जे आहेत ते आपल्या क्लॉकवाईज चालतात, डावीकडून जातात, आणि बाकीचे ग्रह जे आहेत, राहू केतू हे उत्तरेकडून जातात, म्हणजे राईटकडून जातात, अँटी क्लॉकवाईज. असं एवढं सांगितलं. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. मला वाटलं काही सुटलं पाहिजे. चला, धन्यवाद मॅडम. आता तुम्ही हे करा. स्वागत केलेलंच आहे कुलकर्णी मॅडमने. कुलकर्णी मॅडम, फार छान स्वागत करता तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद सर. शेअर पत्रिका. हो, येस येस मॅडम. ओके. मला वाटलं की मी नक्कल करतो. मी नक्कल नाही करत, माणसाला सुधारवतो. होय सर. हे बघा, ही एका कॉर्पोरेट डायरेक्टरची पत्रिका आहे. 25 मार्च 1966. वार शुक्रवार दिलाय जन्मवार. जन्मवेळ सकाळी 7:31. जातक पुरुष आहे आणि मुंबई जन्मस्थळ आहे. ठीक आहे, लिहून घेतलं सगळ्यांनी? होय सर. पुरुष जातक आहे ना सर? हम्म. बर, आता आपल्याला बघायचं आहे, पत्रिका मॅडम लावतील, त्याच्यानंतर लग्न कुंडली इत्यादी. लावणं सर अगोदर. हा, लग्न कुठे लावा, मग स्पष्ट ग्रह लावा. त्याच्यामध्ये ओके. गती पण दाखवलेली हा आहे. हा हा हा, पण अगोदर लग्न कुंडली लावते ना. हो, लग्न कुठे लावा. बघा, लग्न मीन आहे. हम्म. इथे बुध नीचेचा आहे, म्हणून तुम्ही काही हरकत घेऊ नका. नाही. बुध हा रवी सोबतच असतो. पण जे काही जातकाने मिळवलेलं आहे ते त्याची रास मेष राशीचा अधिपती लग्नी मित्राच्या राशीत, रवी मित्राच्या राशीत, गुरुच्या राशीतले ग्रह हे नेहमी भरभराटीसाठी असतात. तर त्या ठिकाणी बुधसुद्धा रवियुक्त आहे, मंगळयुक्त आहे. बुध हा मॅथमॅटिक्स, मार्केटिंग, व्यापार हे याचा कारक आहे. मंगळ जो आहे तो इंजिनिअरिंग, त्या ठिकाणी जे काही अभियंता किंवा टेक्नॉलॉजी टेक्निशियन, टेक्निकल या सगळ्या वस्तूंचा कारक आहे. रवी प्रशासन आहे आणि रवी अधिकार पदाचा कारक आहे, आणि पूर्णपणे तो त्या ठिकाणी प्रथम स्थानी आहे. चंद्र हा जो आहे तो त्या ठिकाणी बघितला आपण तर चंद्र मेष राशीतला आहे. मेष राशी ही धाडसाची राशी आहे. मेष राशीतला चंद्र हा कोण आहे तर पंचमेश आहे.
अधिकतम त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ते जातकाच्या ह्याच्यामध्ये राहू मिथुनेला उच्चीचा आहे, धनुला केतू उच्चीचा आहे आणि तिथे गुरु जो आहे तो चतुर्थ स्थानात आहे. तो जरी 0 अंशाचा असला तरीसुद्धा त्याने आगमन केलेलं कलेमध्ये आहे, स्थानबली आहे. गुरु हा मोक्ष त्रिकोणाशी संबंधित आहे. तो मोक्ष त्रिकोण जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये गुरु जिथे असेल तिथे निश्चितच भरभराट करून देतो. पुस्तकामध्ये चुकीचं लिहिलेलं आहे की जिथे गुरु असेल तिथे नाश करतो. दॅट इज रॉंग. तर गुरु हा धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, पूर्णपणे कंटेन आहे, परिपूर्ण आहे. गुरुची दृष्टी अष्टम स्थानावरती आहे. तिकडे येणारी रास जी आहे ती तूळ आहे आणि गुरुची दृष्टी दशम स्थानावरती त्याच्या स्वतःच्या राशीत आहे आणि त्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे त्याचं बळ जे आहे ते दृष्टीने सुद्धा वाढलेलं आहे. लग्नेश जेव्हा व्यापारी राशीत असतो, कन्या आणि मिथुन रास या दोन्ही राशी व्यापारी आहेत. जातकाचा कल किंवा जातकाला भविष्य सांगते वेळी तुम्हाला व्यापारी दृष्टिकोनातूनच जातकाचा विजय किंवा यश मिळू शकेल असा भाग तुम्हाला कथन केला पाहिजे. जातकाची प्रगती कुठे आहे? जातकाची प्रगती व्यापाराशी संबंधित आहे, मार्केटिंगशी संबंधित आहे. मग तसंच जे लग्न आहे ते लग्न शुद्ध लग्न आहे. ज्यांचं ज्यांचं मीन लग्न असेल तर आर्थिक सुबत्ता वगैरे जर तिथे चांगले ग्रह असतील राहू केतू सोडून तर त्या ठिकाणी निश्चितच अर्थकारण चांगलं असतं. त्याचा अधिपती हा केंद्रस्थानामध्ये आहे. जरी तो 0 अंशाचा असला तरीसुद्धा त्या ठिकाणी तो आरंभी तूळ नवमाशात आहे. तूळ नवमाश हा लक्झरीचा आहे. मिथुनेला आरंभ नवमाश हा तूळ आहे. शुक्र हा जो आहे मकर राशीत आहे. मकर रास कालपुरुषाला व्यवसायकाची रास आहे आणि त्या ठिकाणी तो लाभस्थानामध्ये आहे. शनी स्वतःच्या राशीमध्ये 12व्या स्थानामध्ये आहे आणि त्या ठिकाणी शनीची दृष्टी चंद्रावरती पण आहे. शनीची दृष्टी षष्ठामध्ये सुद्धा आहे आणि शनीची दृष्टी भाग्यस्थानामध्ये सुद्धा आहे. तर अशी दृष्टी जी आहे ती पत्रिका आपण बघतो. त्याच्यामध्ये योग जे आहेत ते योग म्हणजे गुरुशी चांगलं नातं आहे. गुरुदृष्ट शनी आहे आणि गुरुदृष्ट केतू पण आहे. तर अशा वेळेला गुरुची कृपा म्हणजे लग्नेशाची कृपा कुठल्या कुठल्या ग्रहावरती होते त्याला अनुसरून तुम्ही व्यवस्थित जातकाला मार्गदर्शन करायचं. आणि आता मॅडम नवमाशाने स्पष्ट ग्रह लावा मॅडम, त्याच्यात जरा थोडीशी गती आहे ना त्याच्याबद्दल सांगायचं आहे. तुम्ही पाठवलेलेच लावू ना? हो हो हो, ओके. नाही बघा, बरोबर आहे का? हां. आता हे सगळ्यांना दिसत असेल तर मी तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन देतो. हा बघा थोडं लाट मोठा केला का? अजून मोठा? नाही 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 एक नाही, मिनिट. ऐकाय ना, हे कोणीतरी सांगा ना, दिसतंय का व्यवस्थित? हॅलो, हा दिसतंय व्यवस्थित. दिसतंय मॅडम. दिसतंय मॅडम. ठीक आहे, ठीक आहे, व्यवस्थित दिसतं एकदम. ठीक आहे, थँक्यू. मस्त येते, बरोबर आहे. आता लग्न जे आहे ते 25-50चं असतं आहे. 25-50चं आहे म्हणजे रेवती नक्षत्रातलं आहे आणि त्याच्याकडे गती लिहिली तर राशीला गती नसते, ही नोंद करून घ्या. राशीला कधीही गती नसते, ग्रहाला गती असते. राष्ट्राधिपती गुरु आहे, नक्षत्राधिपती रेवती आहे, नक्षत्र रेवती आहे, कळलं का? तिसरं चरण आहे आणि त्या ठिकाणी बुध, कुंभ, शनी, चंद्र ह्या सगळे दिलेले आहेत आणि ते सगळे त्याचे नवमांशाचं हे आहे. तर दुसरा जो भाग आहे तो रवी मीन राशीत आहे. त्याची गती 59 कला 59 कला असते, पण मीन राशी ही छोटी असल्यामुळे तिथे मीन राशीतला सूर्य हा 59 कलेवरती थांबलेला आहे, 59 कला घेतलेल्या नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 अंशाची गती ही सूर्याला नेहमी रेग्युलर आहे. तर ते पाहताना आपण बघितलं तर गती काय, चंद्राची गती जी आहे
चंद्र हा 13° 4 कलेचा आहे. 13° 20 कलेला चरण बदली होतं, म्हणजे कर्क नवमाशात आहे. चंद्राची गती जातक जन्माला आला त्यावेळेला 12:27 होती. ही फक्त माहिती आहे, फलादेश नाही आहे. कळलं का? हो सर. हा. राष्ट्राधिपती चंद्र जो आहे तो मंगळ राशीचा अधिपती आहे मंगळ. नंतर त्या ठिकाणी आपण बघितलं तर अश्विनी नक्षत्र आहे, 4th चरण आहे. कळलं? मग अशा तऱ्हेने हा जो चंद्र आहे, मग मंगळ आहे मीन राशीत. 18:36 गुरु, त्याच्यानंतर त्याची गती 45 कला होती. आता ही हायेस्ट गती म्हणजे रेग्युलर गती आहे. कारण का की मंगळ रवीच्या सोबत आहे म्हणून अतिचारी आहे. लक्षात घ्या. मी आज हा का घेतलाय, नाहीतर गती बघा, हे बघा, ते बघा, तर तसं नाही. कळलं? तर ते व्यवस्थित मला हे करता आलं पाहिजे. तर मंगळ हा तिथे 45 कलेला हायेस्ट गतीने आहे, कारण तो सूर्यासोबत आहे म्हणून. कधी कधी त्याची गती मंदावते जेव्हा तो रवीच्या समोर असतो म्हणून. कारणं आपल्याला पाहिजेत माहिती की का मंदावते, का वाढते, तर त्याला कारण ते आहे. रवीसोबत त्याची गती वाढलेली आहे आणि ती 45 कला आहे. तर रवी आणि हे ह्याचं अंतर जे आहे ते आपण बघितलं तर किती आहे, तर लग्न 23 आहे, रवी 10° आहे आणि मंगळ त्याच्या पुढे गेलेला आहे, म्हणजे सूर्याला ओलांडलेला आहे. पण सूर्याच्या अगोदर जर असता तर कदाचित तिथे गती ही 48 पण झाली असती. कळलं का? त्यानंतर बुध हा 3:58 आहे, गती त्याची 50 कला आहे आणि तो मीन आहे. आता हे सगळं असं बघायचं असतं तर तुम्ही कुंडली काढल्यानंतर मी तुम्हाला टेक्निकल हे सांगितलं. आता मॅडम आपल्याला काय लावू हां शकतो? हां. काढा. आता नवमाश कुंडली लावा, म्हणजे त्यांना ते परिचय होईल. ओके. सॉरी. हां. ना, अरे काय झालं? हां. दिसते का बघा 9 हां. मला वाटतं हो, दिसते. दिसते. हा. आता हा जो नवमांश आहे हा कुंभ आहे, तो रेवती नक्षत्रातलं 3रं चरण आहे. कळलं का? मंगळ जो आहे तो मीन राशीतला रेवती नक्षत्रातला धनु नवमाशातला आहे. कळलं? म्हणजे नक्षत्रामध्ये परिवर्तन होऊन ते कसे येतात हा भाग बघायचा असेल तर त्यावेळेला तो मीन राशीतून आलेला आणि धनु नवमाशात आहे. तर त्या ठिकाणी गुरु आपण जर पाहिला तर तूळ नवमाशात आहे. मूळचा गुरु हा कोणत्या राशीत होता, तर मिथुन राशीतल्या पहिल्या चरणाला तूळ नवमांश आहे. शनी कुंभ राशीत आहे, तर तो तूळ नवमाशामध्ये आलेला आहे आणि तो नवमांशी उच्च झालेला आहे. आणि राशीसुद्धा शनी रवी आहे, रवी आहे. तर रवी तूळ नवमाशात आला आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर रेवती नक्षत्राच्या अगोदरचं उत्तर भाद्रपद नक्षत्रामध्ये रवी आहे. शनी महाराज जे आहेत ते मिथुन नवमाशात आहे. तर मिथुन नवमाश जो आहे तो त्या ठिकाणी उत्तरामधलाच भाग आहे. कळलं? तर अशा तऱ्हेने हे कुठून कुठे आलेले आहेत. तर नक्षत्रांचं फलितसुद्धा महत्त्वाचं आहे. तर मॅडम नक्षत्रांचं फलित जे आहे ते याच्यामध्ये शिकवतील आणि मग तुम्हाला माहिती पडेल. दुसरं, राहू चंद्र जो आहे तो कर्क नवमाशी आलेला आहे. तो अश्विनी नक्षत्राचं 4th चरण आहे. तर नवमाशामध्ये कुठल्याही तऱ्हेचे योग वगैरे युती झाली तर एकाच राशीमधून जर असतील तर ती युती ग्राह्य आहे. दुसऱ्या राशीतून तिसऱ्या राशीत आला असेल तर युती नाही पकडली जात. त्याला राशी आणि स्थान महत्त्व आहे. कळलं? बरं, आता ही पत्रिका काढायची आहे. मुख्य पत्रिका लावा मॅडम. महादशेचा तक्ता दिलाय का तुम्हाला मी? हा, 1 मिनिट थांबा. मी काढलाय, बघते हा तोच आहे का, मी लावून बघू का, पण तीच आहे का नाही सांगता नाही. हा, केतूची दशा पहिली आहे. हा, केतूची आहे, पण मला वाटतं हे कालचं असावं. हा, हे कालचं आहे सर. 1 मिनिट. केतूच आहे, कारण अश्विनी आहे ना हा, चंद्राचा. अश्विनी पण म्हणजे केतू झाला ना मॅडम. हा, केतू झाला तूच. तो अतिशय कमी अवधीचा आहे. 1 मिनिट सर.
सर मी लावायचा प्रयत्न करते पण मोबाईल वरनं ट्राय करते. इथे नाही, मी काढल्या होत्या बरं का, पण ते ह्याच्यावर नाही पण डाउनलोड. ठीक आहे. हे लावून मॅडम बघू सांगते. का मग? लावायचं. हेतूचे ना हा, सर 2च महिने आहे. हा तेच कमी असतं, कारण का की कमी आहे. नक्षत्र भोग झालाय 2 ना, महिने. हो हो नक्षत्राचा भोग झालाय म्हणून ते कमी आहे. मे पर्यंत आहे. 2च महिने आहे. नंतर मग तेरा. शुक्र रवी सरळ आहे. बरं. आता ही जी प्रगती आपण जेव्हा पाहतो तर त्या ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, 0 अंशाचा गुरु धनुराशीला पाहतो, त्या ठिकाणी जो सूक्ष्मांश आहे तो तस्करांश आहे. वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कल्पना आली असेल पैसे कसे बनवले जातात, कळलं? तो तस्करांश आहे. म्हणजे गुरुची रास जी आहे ती धनु आहे, त्याचा अधिपती तूळ राशीमध्ये, तूळ नवमासात आहे आणि तो अभयांशामध्ये आहे. कळलं? आता त्या ठिकाणी पहिलं बघितलं तर कुंडली कुठे बलवान झाली आहे, तर एक तर लग्नस्थान मंगळ, रवी आणि बुध, चंद्र, शनी हे जवळपास 3ही ग्रह पूर्वेला आहेत. तसं बघितलं तर शुक्रसुद्धा पूर्वेलाच आहे, पूर्व आग्नेयला. मग अशा वेळेला जातकाचे ग्रह हे कुठे कुठे आहेत, तर ते उदित गोलार्धामध्ये आहेत, अनुदित गोलार्धामध्ये आहेत का कसे आहेत, त्याला सुद्धा फलादेश आपल्याला करायचा असतो. पण त्याचा ग्रह कोण आहे त्याच्यावरती फलादेशाची हे करायची असते नोंद. सर्वतोभद्राप्रमाणे तर सगळंच लग्न, त्याच्यानंतर मंगळ, रवी, बुध, शनी सगळेच उत्तरेकडे आहेत. सर्वतोभद्रप्रमाणे. हो हो. बर. आता ह्यामध्ये हा जातक जो आहे एका इंजिनिअरिंग कंपनीचा डायरेक्टर आहे आणि अतिशय चांगल्यापैकी यश मिळवले. मंगळ हा जिथे लग्नात आला की समजायचं की समोरच्या व्यक्तींना तो थारा देणार नाही आणि कंपनी अतिशय पुढे नेलेली आहे कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आणि टेक्निकल, टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन या सगळ्या याच्यामध्ये अग्रेसर आहे. विचार करा की साधारणतः 200 कोटी रुपये टर्नओव्हर प्रत्येक महिन्याचा कंपनीचा आहे. तो सुद्धा फार कमी आहे असं म्हणतात, कळलं का? तर त्याच्यातून पण प्रॉफिट भरपूर आहे, फार चांगल्यापैकी प्रॉफिट आहे. मग एक पकडायचं की गुरुच्या राशीतले ग्रह जर लग्न गुरुचं असेल तर काही काही नियम वेगळे आहेत. जसं धनुरास ही गुरुची आहे, मीन रास ही गुरुची आहे. अशा लग्नामध्ये व्यक्तीचा जन्म झाला असल्यास जातक हा नेहमी उच्च दर्जाचं, ज्याच्यामध्ये जास्ती फायदा असेल अशा तऱ्हेचा कल जातकाचा असतो. मग तो काहीही विकतो पण पैसे जास्ती कमावतो. तर अशा तऱ्हेचा हा जो काही भाग आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला शोधला पाहिजे. म्हणजे मीन रास ही आर्थिक धोरणाची सुद्धा आहे, सोन्याची सुद्धा आहे, साठ्याची सुद्धा आहे आणि खर्चाची सुद्धा आहे आणि धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे. मीन राशी आणि धनुराशीवरती परमेश्वराची कृपा अधिक असते, कारण गुरु हा देवानांचं आणि ऋषीनांचं गुरु आहे. तर त्याच्यामुळे तिथे हा पण एक फलादेश तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कालपुरुषाची कुंडली मांडल्यास चंद्राच्या केंद्रात शुक्र म्हणजे दशमस्थानामध्ये शुक्र येतो. म्हणजे चंद्र लग्न कुंडली मांडली तर दशमात शुक्र आहे आणि यांचा जो व्यवसाय आहे तो फॅन्सी आयटमचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर मार्जिन आहे आणि अतिशय चांगल्यापैकी यश कंपनी यश मिळवते. तर अशा तऱ्हेची ही जातकाची पत्रिका आहे. तर तुम्हाला आणखी तुमच्या अँगलने तुम्हाला काय काय वाटतं, पोद्दार मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, शिंदे आहेत, आणखी इत्यादी सगळे पुरुष पण आहेत, तर त्यांनीसुद्धा आपापलं मत याच्यामध्ये व्यक्त करावं. त्यामध्ये जर कुबल मॅडमना असं वाटलं की काही सर्वतोभद्र चक्राचे जे काही नियम आहेत ते जर सांगायचे असतील तर ते सुद्धा त्या सांगू शकतील. बोला मॅडम.
कळलं नसेल तर काहीतरी सांगा, असं काय नाही. भाग्यस्थान हे केतूला पोषक आहे. हा हे आहे इथे आणि तिथे मार्क पण चांगले आहेत सर. 30 हम्म. 30 मार्क्स आहे. हो. लाभस्थानात सर आता तुम्ही बरेच जण सगळं सांगतायत पण वेगळं काहीतरी म्हणून आपण अष्टक वर्गाचं जे कक्षाबल बघतो ना सर, तर लाभस्थानात म्हणजे ती मकर रास येते आणि आपण आत्ताच म्हणालात ना चंद्रकुंडली प्रमाणे म्हणजे किंवा निसर्ग कुंडली प्रमाणे आपण बघितलं तर ते मकर स्थान केंद्रात तर येतच आहे, दशम स्थान म्हणून पण येते. तर तिथे मंगळाला कक्षा स्ट्रेंथ 8, त्याच्यानंतर सूर्याला कक्षा स्ट्रेंथ 8, त्याच्यानंतर बुधाला कक्षा स्ट्रेंथ 8 आणि लग्नाला सुद्धा. म्हणजे हे इथेच ह्या लग्नात बसलेले ग्रह कसे पॉवरफुल तुम्ही तर सांगितलंच आहे, पण म्हणजे कसं होतं ते मंगळ टेक्नॉलॉजी देतं, रवी म्हणजे प्रशासन अधिकार किंवा आपण काय म्हणतो प्रतिष्ठा मान मान्यता ते तर आलं जातं, एवढे ते कॉर्पोरेट डायरेक्टर आहे. बुध पण व्यापारी तत्वाची असं रास ना, आणि हा चंद्र म्हणजे त्याचा स्वामी पण इथे म्हणजे मित्र राशीत आणि लग्नात बसलाय. म्हणजे इथून पण ही पत्रिका आपल्याला खूप अशी काय म्हणतात अशी छान लक्षात येते. शुक्र तर आहे, तुम्ही आता फॅन्सी आयटम म्हणालातच, तर ह्या म्हणजे D1 मध्ये तो लाभस्थानातच. आणि मला बोला. वाटतं शुक्र अमात्यकारक पण आहे बरं का सर इथे. शुक्र अमात्यकारक, त्याच्यानंतर तो इंद्रचाप बिंदू आपण नाही का म्हणतो तो रेनबोवाला इंद्रचाप, इंद्रधनुष म्हणजे तो पॉझिटिव्ह पण आहे ना तो बिंदू सुद्धा. आणि शिवाय नृपांश मध्ये ते पण चांगलं, मंगळाच्याच नक्षत्रात धनिष्ठामध्ये. बोला बोला बाकीच्यांनी पण बोला, मी नंतर बोलायला लागले तर काही. आणि हे तर मी सांगितलंच ना, म्हणजे तुम्हाला उत्तरेकडे हे सगळं आले, हो. लग्न बिंदू झाला, आपला मंगळ झाला, रवी झाला, बुध झाला, म्हणजे हे परत लग्नातले म्हणजे लग्नात हे ग्रह येऊन इकडे सर्वतोभद्रमध्ये पण ते उत्तरेकडे आले, म्हणजे चांगलं आहे ना अजून असं. लग्नाला अभिषेक बिंदू मिळालाय सर, लग्न आणि मंगळाला. रवीला राज, शनीला मानस. नेपच्यून जरी आपण हे नाही करत तर त्याला पण संघटित बिंदू मिळालाय, कारण इथे त्या जातकाचं संघटन कौशल्य पण त्याला छान हवंच ना, एवढं म्हणजे इतक्या लोकांना हाताळायचं एवढं कॉर्पोरेट लेवलला. आणखी कशा कशापासून योग झाले असतील तर पहिला योग जो लग्नी 3 ग्रह जे आहेत होय होय सर. ते धावपळ करणारे ग्रह आहेत सगळे, बुद्धी आणि शरीर. हो. बरोबर आहे ना. तरी ते भाग्येश मंगळ लग्नात आलेला आहे, तो रवी युक्त आहे आणि तो व्यापाराचा कारक बुधाबरोबर आहे. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. खरं. तर कसं आहे, या पत्रिका तुमच्यासाठीच आहे, तुम्हीच विश्लेषण करायचं आहे, समजायचं की जातक तुमच्या समोर बसलेला आहे आणि त्याच्या अडचणीवरती त्या ठिकाणी त्याला उपदेश करायचा आहे. काही काळजी करू नका, घाबरू नका, बिलकुल विचलित होऊ नका. लग्नेश दशमेश असून सुखस्थानात आहे आणि त्याची सुखावर दशमावर दृष्टी कर्मस्थानावर, म्हणजे त्याला कर्माचा सत्कर्माने बऱ्यापैकी पैशाचा लाभ आहे. आणि शिवाय चंद्र जो आहे हा बऱ्यापैकी ऍक्टिव्हच म्हणता येईल, कारण तुम्ही जसं म्हणाल धावपळाच्या करणारा ग्रह, त्याप्रमाणे त्याला बऱ्यापैकी धावपळ करून कष्ट करण्याची एक उत्साहच त्याच्या अंगात तेवढा जोमाने भरलेला आहे. एनर्जी आहे, एनर्जी आहे. आणि सर अमात्यकारक शुक्र जो आहे तो 24 अंशाचा लग्न बिंदूला अगदी जवळ आहे. लग्न 25 अंशाचं आहे, शुक्र 24 अंशाचा आहे. तेही एक व्यवसाय त्याचा, तो जो तुम्ही म्हणाले फॅन्सी आयटम ते दाखवतोय. आता कसं आहे मॅडम की चंद्र जो आहे हा अश्विनी नक्षत्र म्हणजे मेष राशीतला भाग आहे, तर मन कसं असेल
तर मन कठोर आहे. धडाकेबाज हा आणि आहे. धडाडी आहे. धडाडीचं. येस. हम्म. तर राशींवर ज्या राशीत आपला ग्रह असतो चंद्र, त्याची वळणं, त्याची जी काही सगळी सवय, त्याच्या सवयी, त्याचे हे गुणधर्म. मागे न हटणारी वृत्ती आहे. मागे नाही Yes. हटायचं, काही झालं तर पुढे जायचं. बरोबर. म्हणून राशींच्या तत्वांना महत्त्व आहे आणि राशींना एक योग्य प्रमाणामध्ये आपल्या परमेश्वराने हे दिलेलं आहे अधिकार, आणि आणि त्याच्यानुसारच. गुरु चतुर्थात आहे सर, गुरु चतुर्थात थोडी समाधानी वृत्ती पण आहे. हो हो, ते सगळं मिळालेलं आहे ना. आता काय मॅडम, एवढं धन संपत्ती वगैरे सगळं रेग्युलर सेव्हिंग फार मोठ्या मोठ्या आहेत. तेवढे पैसे तर एका आणि माणसाला. हा बोला. रवी आणि मंगळ धाडसी निर्णय घेताना बुधाची जी बुद्धिमत्ता आहे ती त्याला विचार करून निर्णय घ्यायला सक्षम आहे तो. नाहीतर रवी मंगळ म्हणजे उधळपण किंवा एकदम अविचाराने निर्णय घेणं असं त्याच्यात अजिबात नाही. बुधाचा सपोर्ट मिळाला त्यामुळे थोडासा बुद्धी म्हणजे विचार करून तो निर्णय घेतो आपण असं म्हणू शकतो. येस येस. धाडसी निर्णय. हो नक्की. ह्या थरावरती जायला अनेक प्रयत्न करावे लागले. आता बघा, तुम्ही जन्म हा 66 सालचा आहे, आज वय काय असेल तर 60च्या जवळपास आलेला आहे. पण जातकाने वयाच्या 40व्या वर्षीच आपलं यश मिळवायला तिथे तयारी केली आणि 40व्या वर्षीच यश मिळालं. आता अंदाज आपण जर बघितला तर 40 वर्षाचं गोचर पहा, त्याच्यावरती होणारे परिणाम आहे, त्याची महादशा आहे, इत्यादी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यावरती विश्लेषण करून ठरवायचे असतात की 40व्या वर्षापासून का सुरुवात झाली चांगल्या एका ह्याच्यामध्ये. मंगळाची महादशाच आहे. मंगळाची 36 नंतर मंगळाची महादशा सुरू झाली सर. येस. आणि इथे आता चंद्र पण धनांशात आहे. बुध फक्त तीक्ष्णांशात आहेत, पण रवी अवयांशात आहे आणि मंगळ उत्पन्न अंशात आहे. म्हणजे रवी मंगळ जे उत्पन्न देणार आहेत, तिथे बुध तीक्ष्णांशात असला तरी बुध आणि गुरुचा परत अन्यन्य योग झालाय. हो म्हणजे गुरु अन्यन्य योग असल्यामुळे बुध तेवढ्या प्रमाणात वाईट फळं नाही देणार. तर तो उलट यांना पूरकच ठरणार आहे ना. आणि रवी बुधाचे योग पण आहेच. फक्त व्यापारी दृष्टीने बुध हेच प्रॅक्टिस जे आहेत ना, तो बुध चालवणार आहे की आपल्याला काय करायचंय, काय मिळवायचंय आणि कसं मिळवायचंय, म्हणजे कोणत्या मार्गाने मिळवायचंय. त्यामुळे तसा बुध पण त्याला उपयुक्तच ठरणार आहे तीक्ष्ण अशात असला तरी. आता काही तुम्ही वेळा महादशा बोला सर. कृष्णावसाचा विचार केला ना मॅडम, तर कृष्ण म्हणजे शार. हा तेच मला हो म्हणायचं. हो तेच. सिंहनवंशीय. शार. हा हो, बोला शार्प. देवेंद्र, काय बोल. शार्पनेस. हा बोला, कोण बोलून आता. सर देवेंद्र बोलतोय. महादशांचा जर विचार घेतला ना तर महादशांचा पण विचार म्हणजे अगदी 2 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला 20 वर्ष तर पुढे शुक्राची महादशा म्हणजे त्याचा जो शुक्र परबळ आपण म्हणतो आहोत याच्यातच त्याचं शिक्षण झालं, तेव्हाच त्याची बुद्धी व्यवसायाकडे ऑलरेडी डेव्हलप होत चालत होती. बरोबर. आणि पुढे अजून रवी आहे, चंद्र आहे, हे दोन्ही ग्रह त्याला सपोर्टिव्ह आहेच म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने पुढचे धरले तर. आणि आता मंगळ जो आहे तो अजून बऱ्यापैकी सपोर्टिव्ह ठरला कारण तो लग्नातही बऱ्यापैकी म्हणजे अनुकूल महादशा आले मला एवढे. पण शुक्र जो ज्याचा त्याचा जन्मापासून विचारसरणी जी होती ती सगळी व्यवसायाकडेच ओढ त्याची दाखवत होती म्हणजे एक प्रकारे. बरोबर. हे लग्न बलवान झालेलं आहे आणि लग्नेशही केंद्रात आहे. बरोबर. त्यामुळे त्याला एक यश सन्मान असतो ना मॅडम. केंद्र आणि यश त्रिकोणामध्ये असणारा ग्रह जो आहे तो सन्मानित असतो. त्यामुळे यश हे निश्चितच दाखवते ते. यस. म्हणून केंद्रातले ग्रह जास्ती महत्वाचे. म्हणून अडगळीतला ग्रह जो आहे तो कालांतराने त्याला वेळ लागतो. जसं आपण एखाद्या गर्दीमध्ये असतो त्यावेळेला गर्दीतून बाहेर निघताना जसा आपल्याला विलंब लागतो, पण तेच जर आपण चांगल्या ठिकाणी उभं असतो तर आपल्याला लगेच काम होतं. तसाच गुरुचा भूमिका आणि रवी मंगळ बुधाची भूमिका आहे. ही व्यक्तीने नाव लिहिलेलं नाही आहे, तर ह्या आत्ता आलेला आहे, ह्याला जाग आत्ता आलेली आहे, त्याला घेऊ नका. कुलकर्णी मॅडम नाही घेत सर, नाही घेतलं सर. घेऊन याला रिमूव्ह करून टाका, म्हणजे परत येणार नाही. 8:30 टाईम नाही आहे यायचा. घ्या आणि लगेच रिमूव्ह करा. त्याला विचारू नका तुम्ही कोण, आम्ही कोण. सर मी जरा बोलू का? हा बोला ना. पाटील बोल. या पत्रिकेमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे राहू केतू सेपरेट आहेत, कोणाच्या युतीमध्ये नाही आहेत.
ही चांगली गोष्ट आहे. दुसरा ग्रह नाही त्यांच्यावर. आणि चंद्रकुंडलीमध्ये गुरु हा भाग्येश आहे आणि दशमेश आणि लाभेश शनी, त्या गुरुची शनीवर दृष्टी येते. हा धर्मकर्माची योग, म्हणजे तिन्ही स्थानं ते ऑपरेट होतात. बोला बोला, हरकत नाही. एक तर जागतिक प्रवास केलेला आहे मॅडम. हे झालं तेवढं. सर मी शनी, विचारू जरा. हा बोला ना, बोला. भाग्येश लग्नात आलाय ना सर. भाग्येश Yes. मंगळ लग्नात आहे आणि व्ययेश व्ययात आहे. हम्म. तृतीयेश इकडे नाही, तृतीयेशाचा राहू हा तृतीय हा शुक्र तृतीयामध्ये राहतोय. शुक्र त्याच्यापासून 9 आहे. हम्म. शुक्र त्याच्यापासून 9 आहे. हो असं आहे. होय. जर व्ययेश समजा एक हम्म. व्ययेश कसं असतं व्ययात. मॅडम की आपण पाहतो उपचय स्थानं जी आहेत 3, 6, 10, हम्म. तर त्या ह्याच्यामध्ये ज्या स्थानामध्ये राहू किंवा इत्यादी ग्रह असेल त्याचा अधिपती कुठल्या पोझिशनला आहे त्याच्यापासून, तर त्याच्यापासून तो भाग्याच्या पोझिशनला आहे. हो चांगला आहे. चांगला आहे. कामत्रिकोणामध्ये ना. चांगला आहे तो. हा राहू प्रदेशाचा कारक आहे. बरोबर. आणखी पत्रिकेमध्ये काही कोणाला विचार करायचा असेल तर तर अवश्य मी सांगा. बोलू. हा बोला ना. सर धनेश मंगळ आणि सप्तमेश बुध हे दोन्ही एकत्र रवी बरोबर लग्नात आहेत. तर ह्याचं हो काही वेगळं हे सांगता येईल का? हो सांगता येईल. आता दोन्ही मारक स्थानं आहेत मॅडम, मार्केश आहेत ते. हो आता मार्केशाचा जो इफेक्ट मी पहिला पण सांगितलं की मार्केशाचा फलादेश हा विवाह झाल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतो. हो तर तसा बुध हा मार्केश असून तो रवियुक्त आहे हो आणि मंगळ हा मार्केश असून तो सुद्धा रवियुक्त आहे. हो तर तिथे जे काही फॅमिलीमध्ये वरिष्ठांचं भरपूर काही अधिकार असतात त्याच्यामुळे ज्युनियर लोक तिथे हस्तक्षेप करू शकत नाही. मग रवियुक्त जेव्हा एखादा ग्रह होतो तर त्यावेळेला मारक स्थानाचे अधिकार फार कमी होतात, म्हणजे तिथे मारकाचा दोष लागत नाही. अच्छा हा कमी होतो. म्हणजे समजा वरिष्ठ जर आपल्या घरात असतील आणि ते नियंत्रणामध्ये असतं तर त्यावेळेला तिथे ते नियंत्रण त्याच्यावरती तिथे त्याला नियंत्रित ठेवतात. अच्छा हा तर सप्तमेश बुध आहे तसा तो चतुर्थेश सुद्धा आहे, हो पण सप्तमेश मारक स्थानाचा अधिपती आहे एवढं नक्की, आणि तो रवियुक्त आहे. म्हणून कधी कधी बुध हा नेहमी वाटाघाटीमध्ये तत्पर असतो. तो म्हणतो की गेलं ठीक आहे, आता आपण परत नांदू. अच्छा पण बुधाच्या व्यक्तींचा जास्तीत जास्त तिथे लग्नी बुध असेल तर विचारपूर्वक सगळ्या गोष्टी होतात. काही घेतलेले निर्णय म्हणजे घेऊ वाटत नाही त्याला, असं असतं. बुध अच्छा जरी त्या ह्याच्यामध्ये असला तरी बुध हा विचारवंत ग्रह आहे. तो निर्णय घेताना चारी बाजूंचा विचार करेल आणि मगच निर्णय घेईल. बुध हा नेहमी फायदे की ओर जाने वाला प्लॅनेट है. बरोबर कळलं का? हो हो कळ सर ऐका ना, इथे हा सप्तमेश लग्नी आहे आणि राशी स्वामी पण एकत्र. आता हे आपण तुम्ही आता सांगितलं ते तर आहेच आहे बरोबर, पण आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो का की ह्यांना जोडीदाराचा पण सपोर्ट मिळेल ह्यांच्या या कार्यात? आता हे कसं आहे की हा ह्यांच्याकडे महिला नोकरी करत नाहीत, हे पुरुषच सगळं काम करतात. आणि ओके त्या ह्याच्यामध्ये घरच्या मंडळींना तिथे बाहेर जाण्याची पण परवानगी नाही, असं त्या रिस्ट्रिक्शन्स असतात. तर ते त्यांच्या रिस्ट्रिक्शन्समध्ये राहतात. हम्म. आणि थँक्यू सर. इथे- हा हा बोला बोला मॅडम बोला. म्हटलं हा अच्छा. आणि इथे लग्न ऐका ना सर, मीन रेवती 3 म्हणजे उग्रांश मध्ये येतं ना, कुंभ हो कुंभ ह्याच्यात. पण ते आपण असं उग्रांश म्हणजे हे जे जातक ज्या पोझिशनला आज आहेत तर तिथे म्हणजे ते योग्य आहे ना शनीचं लग्न. करारी पण पाहिजेच ना माणसाला. आणि एकदम असं काय कार्पोरेट लेवल म्हणजे खूप असं काय म्हणायचं भव्य दिव्य म्हणजे असं मोठं हो हो आहे ना असं.
तर त्याच्यासाठी म्हणजे मला असं वाटतं की हा उग्रवंश तिथे योग्यच आहे. तिथे असा दुसरा कुठला सूक्ष्मांश नाही. म्हणजे त्या लोकांना कसं खूप जणांना हँडल करायचं असतं ना, आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्यांनाच घेऊन पुढे असं जायचंय ना. आता उग्रावंशात तजुर्बाजू आहे, आता माणसाला काढलं, हा हा. उग्रावंशच आहे. कळलं का? मोशनी आला ना तिथे. हा म्हणून ते तुमच्यावरूनच मी ते बोलतीये. तुम्हाला आजपर्यंत अनुभवले. ठीक आहे, चला. हे काय आहे, उशिरा येणारे लोक एक तर खबरी असतात, त्यांना ना तिथे स्क्रीनशॉट मारायचा असतो की किती लोक आलेले आहेत. ठीक आहे ना, जाऊ त्या मारुती, आपल्याला काय फरक नाही नाही पडत. सांगतो म्हणजे ती कृती आहे. माहितीये ना आपण किती बरेच लोक असे करतात, आहे माहिती. त्याला निराशा झाली ना, आता परत तो येणार नाही. ठीक आहे. बोला, आणखी कोणाला मत मांडायचं आहे? काही काही विचार असतील तुमचे? पोद्दार मॅडम, कुलकर्णी मॅडम, पत्रिका ही अशा तऱ्हेची आहे इत्यादी. जर समजा तुम्हाला ज्योतिषमधले आणखी काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. सर भाग्येश आपलं सॉरी लाभेश शनी आणि तो पण व्ययात आणि कुंभ म्हणजे मूलत्रिकोण राशीत, तर मग याचा कसा विचार घेता येईल? आता व्ययातल्या असं कुंभ आहे राशीतल्या की 12व्या स्थानातला जो शनी आहे त्याची दृष्टी षष्ठ स्थानावरती आहे, आणि कितीही जरी झालं तरी हा व्यक्ती नोकर आहे, आणि तिथे येणारी राज सिंह आहे. तर सिंह बरोबर. राशीवरती दृष्टी असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन पॉवरफुल आहे. कळलं का? तर दृष्टीने सुद्धा हा विचार केला जातो. आणि षष्ठेश लग्नी आहे, तो सुद्धा प्रशासकीय आहे. टिवाटणे मॅडम, तुम्हाला काय बोलायचं होतं, बोला. तर तेच विचारणार होती मी की इंद्र आणि रुद्र सेम डिग्रीवर आहे सिंह राशीत, आणि शनी दृष्टी आहे शनीची, तर तेच विचारणार होती मी. बरोबर. आता कसं आहे तुम्हाला सांगतो मॅडम की बऱ्याच वेळेला आपण पत्रिका पाहतो त्यावेळेला समसप्तक योग काल पत्रिका मॅडमने मांडली होती, तर त्या ह्याच्यामध्ये समसप्तक योग मंगळाचा आणि शनीचा होता, नाही का? तर त्या ह्याच्यामध्ये कसं आहे, स्पर्धात्मक ग्रह आहे शनी आणि मंगळ, किंवा याच्यामध्ये आता इंद्र आणि वरुण जर बघितलं तर स्पर्धात्मक आहे, म्हणजे तिथे कॉम्पिटिशन आहे. आता शनी मंगळाचं कॉम्पिटिशनमध्ये शनी हा जो आहे विलंब देणार आहे, मंगळ हा उताळा आहे, ताबडतोब त्याला सगळं पाहिजे असतं, तर त्याच्यामध्ये अडचण होते आणि मनुष्य प्रसंगामध्ये अडकतो किंवा सापडतो. तर तशा तऱ्हेने तुम्हाला लॉजिक लावलं पाहिजे. आता तुम्हाला कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक ग्रस्त होते, म्हणजे आहेत, त्यांच्या शनी मंगळ समसप्तक योगात आहे आणि अतिशय चांगल्यापैकी पोझिशनला असल्यानंतर पण त्यांना तिथे कैदेत जावं लागलं. ते स्पर्धात्मक याच्यामध्ये फसले. ते जर थांबले असते तर टिकले असते, असं भाग आहे. सर अजून एक विचारायचं की लग्न हे शनी धनावर बघतोय, तर ह्याचा काही, आणि धनेश हा लग्नात आहे, बरोबर. तर ह्याचं कसं घ्यायचं आपण? याचं असं घ्यायचं मॅडम, जेव्हा शनीची दृष्टी चंद्रावर येते, इट इज कंट्रोल बाय सॅटर्न, तेव्हा तो नियंत्रणामध्ये असतो, असं आहे. चंद्र म्हणजे कुठलाही ग्रह जेव्हा शनी दृष्ट असेल ना, तर त्याला खच्चीकरण करणं किंवा त्याला लिमिटेशनमध्ये आणणं. आता हा मनुष्य मेष रास म्हटलं तर क्रोधित होणार हे निश्चित आहे. मग त्याच्यावरती त्याला पश्चाताप पण होणार की आपण उगाच रागवलो, म्हणजे तसं तिथे कंट्रोल बाय सॅटर्न असं आहे. आणि षष्ठावर दृष्टीने हा नाही, म्हणजे आता हे मॅडमने विचारलं ना, मी पण म्हणजे हे उलट चांगलं आहे ना की कंट्रोल बाय चांगलं आहे. आपला वाहवत पण जाऊ शकतो ना, तर त्याला शनी सारख्या एवढ्या बलाढ्य ग्रहाने थांबायला शिकवलंय. म्हणजे इथे आपण ही जमेचीच बाजू धरणार ना. शनी भरपूर काही गोष्टी शिकवतो जीवनामध्ये. शनी म्हणजे होतं
की शनीची दृष्टी धनस्थानावर आहे तर धनाला धन तर भरपूर आहे कार्पोरेट म्हणजे व्यक्तीला, हो. पण तरी पण शनीमुळे कंट्रोल झालं का धन? कसं आहे, मनुष्य पहिला फसला त्यानंतर तो सावरतो. आता कसं आहे मॅडम की एवढी वर्ष एवढा पगार आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्ती पगारावरचे लोक आहेत भारतामध्ये. तर त्या ठिकाणी हा पगार म्हणजे मनुष्य पहिल्यांदा थोडासा ॲक्टिव्ह असेल फार, पण नंतर नंतर तो एकदम कमी कमी होत गेला. माझ्याकडे 2001 साली एक व्यक्ती आली होती, त्याला नोकरी पण नव्हती. नंतर त्याने नोकरी नव्हती आणि तुम्हाला मानखुर्द नावाचं एक स्टेशन आमच्या मुंबईला, तिकडे राहत होता झोपडपट्टीत. त्याला असा भेटला एक मनुष्य की त्याला त्याचे आज ॲसेट 5,000 कोटी रुपये, म्हणजे पहिला बॉटम दाखवलेला पाहिलेला आहे त्याने. अच्छा. आणि मला हे अजून विचार की शुक्र आणि शनी हे दोन्ही शनीच्या राशीत आहे, तर हे पण लाभेश शुक्र आहे आणि त्याचं एक राशी आहे, तर ते पण कसं घ्यायचं? हा, मग त्यावेळेला बघितलं आपण मगाशी सांगितलं होतं मॅडम की चंद्रापासून कितवा आहे तो 10वा आहे, नाही का? चंद्रकुंडली आपण जेव्हा मांडतो त्यावेळेला तो 10वा आहे. आणि आता ही जी कुंडली आहे ही लग्न कुंडली आणि रवी कुंडली एकत्रच आहे, तो 11वा आहे. तर चंद्रापासून 10वा असणारा ग्रह हा त्याचं दशमस्थान निर्माण करतो. मग दशमस्थान हे जे आहे हे शुक्राला त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही काम करत असेल त्याच्यामध्ये त्याला समाधानकारक यश प्राप्त करून देतो. म्हणून चंद्रलग्न कुंडली, रवी लग्न कुंडली म्हणजे जे असतं लग्न कुंडली, ह्या तिन्ही कुंडल्यांचा अभ्यास करून तुम्ही इथे ताबडतोब मांडू शकता की चंद्रापासून तो कितवा ग्रह आहे. तर 10वा ग्रह हा त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो कर्तबगार, ज्याला आपण म्हणतो की काम करणारा, कार्य करणारा, तर ते कशा संदर्भात असेल, त्याचं मन जे आहे चंद्रापासून 10वा कुठला ग्रह आहे तर त्यापासून तिथे त्याला ऊर्जा मिळते. आणि ती कसं आहे ते सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये असल्यामुळे तिकडे अतिशय शानदारपणा काम मिळतो. ज्याचा स्वतः टेक्निशियन आहे. बरोबर. सर एक विचारायचं होतं. बोला. आपण ज्याप्रमाणे म्हणतोय की मंगळ हा उतावळा ग्रह आहे, त्याच्या राशीत चंद्र आहे, म्हणजे हा उतावळेपणा किंवा याच्या अंगात चंचलपणा किंवा ऍक्टिव्हनेस खूप जास्त आहे. आणि शनीची इथे दृष्टी त्याच्यावर तृतीय दृष्टी पडते, म्हणजे त्याची कुठेतरी मानसिक हे होते का की ज्याला खूप उत्साहीपणे किंवा उतावळेपणे करायचंय आणि शनी त्याला दाबून धरतो, तर हे मानसिक विवंचनेत कुठे अडकतो का हा असं? नाही, शेवटी बघा हा नोकर आहे. हा बोला, एक मिनिट. तर हा आता देवेंद्रनी विचारलेल्या प्रश्नाशी आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात की सुरुवातीच्याच काळात त्याला कुठेतरी बंधन किंवा काही जागरूक राहावं लागलं. चतुर्थ स्थानातला गुरु हा लग्नेश आहे आणि तो दशमेश पण आहे. गुरु हा आद्रा नक्षत्रामध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये आद्रा नक्षत्रात तस्करीमध्ये मृगमध्ये मॅडम, मृगमध्ये मगाशी गुरु तस्करीमध्ये आहे का म्हणालो? नाही, अभयांशमध्ये नाही. मग म्हणजे तस्करांश मी सांगतो तुम्हाला काय मॅडम माहितीये का की जेव्हा अभयांशामधला गुरु हा दृष्टीने तस्करांश मध्ये पाहतो. धनुराशीचं पहिलं चरण जे आहे ते तस्करांश आहे, मूळ नक्षत्र. मग तो कुठे दृष्टी टाकतो? जर तुम्ही अंशात्मक दृष्टीचा जर प्रयोग केला तर त्या ठिकाणी त्याची दृष्टी तस्करांश मध्ये आहे. त्यामुळे तो तिथे संबंध बराचसा येतो. मला वाटलं तो आद्रा मिथुनीचा आहे तर आद्रा आहे. नाही, बैठक अभयांशामध्ये आहे पण दृष्टी जी आहे म्हणून क्वाईट अपोजिट जे सूक्ष्मांश येतो तो आहे तस्करांश. असं. आणि माझा जो मुद्दा होता तो मानसिक विवंचनेचा किंवा कुटुंबनेचा, कारण तो नवमांशामध्ये पण 6ष्ठ स्थानात चंद्र केतुयुक्त झालेला आहे, म्हणून मला हा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. नाही, केतुयुक्त मी तुमचं म्हणणं ऐकतो, पण केतू हा भाग्यस्थानातून गेलेला आहे आणि चंद्र हा धनस्थानातून गेलेला आहे, म्हणून त्यांची युती नवमाशामध्ये ग्राह्य नाही. कारण का की नवमाशाचं आपण जर बघितलं तर तिथे 108 नवमांश आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला
प्रत्येक ग्रह हा कुठून आलाय आणि तो कुठे विराजमान आहे, पण त्यांची एकाच राशीतली युती नाही. नाही, आणि ऐका ना देवेंद्र सर, तो चंद्र केतू बरोबर नाहीच आहे. केतू बरोबर बुध आणि शुक्र आहेत नववंश मध्ये. चंद्र षष्टात फक्त कर्केचा आहे. अच्छा, हम्म. सॉरी. मॅडम मगाशी देताना तुम्ही चंद्रकेतू नाही, एक मिनिट मी दाखवते परत, थांबा. अरे सर, इथे कसं काय असं दाखवलंय? चंद्रकेतू आहे मॅम हा, युतीत. चंद्रकेतू आहे. मॅडम ती दशांश कुंडली आहे. हा, तेच थांबा जरा, काय गडबड. दशांश कुंडली आहे ती ते मॅडम. वर नवमांश आहे, पण नाही, नवमांशात थांबा. नुसताच चंद्र आहे. एकच मिनिट थांबा ना. दशांश कुंडली आहे ती. हा पण नाही, काय झालं बरं? पण कारण माझी इथं मी काढलीये प्रिंट, तर तिथे फक्त चंद्रच आहे. डबल ते चाललं वाटतं. हा बघा आता. बरोबर आहे मॅडम, नुसता चंद्रच आहे. हा, नुसता चंद्रच आहे. तेच ना, मी प्रिंट काढलीये ना, इथे काहीतरी गडबड झाली. हा 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 केतू आहे ना, सगळ्यांनी लक्षात ठेवा, इकडे आलाय. हो, बुध शुक्रा बरोबर आहे. येस. दशमांश कुंडली पण आपल्याला बघायची आहे. लावू का सर? हा, लावा ना, त्याच्यामध्ये बघा तुम्ही. हा सर, एक मिनिट बोलू का मी? बोला ना. सर, मागे तुम्ही सांगितलं होतं लग्न, धनस्थान आणि व्ययस्थान या तिन्ही मध्ये बरेचसे ग्रह, म्हणजे 4-5 ग्रह आलेले आहेत. तर त्याच्याबद्दल पण आपण काहीतरी, मला वाटतं म्हणजे हे शुभ फल देणारे असणार असं काहीतरी सांगितलं. अर्गला आहे का ही काही? नाही, अर्गला नाही. अर्गला याच्यामध्ये अर्गला नाही. होतं ना, मुकुट योग होतं ना. दशम स्थानामध्ये ग्रह नाही तर अर्गला नाही होणार. अच्छा, पण हा काहीतरी योग आपण सांगितला होता, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही. म्हणजे शुभ योग असतो ना हा तिन्ही कसं स्थानांमध्ये? आहे मॅडम की ग्रह कोणता आहे तर शनी आहे, लग्नी रवी आहे, बुध आहे, मंगळ आहे. तर त्या ठिकाणी लग्नावरती कुठल्याही पापग्रहाची दृष्टी आहे का? तर नाही आहे. नाहीये. तसंच चंद्र जो आहे त्याच्यावरती फक्त शनीची दृष्टी आहे. म्हणून तिथे मी म्हटलं होतं की सॅटर्न इज कंट्रोल. फक्त शनीचा नियंत्रण चंद्रावरती आहे. आणि त्याच्यामुळे तिथे काही लोक मानसिक वाहात जातात, विचारपूर्वक निर्णय घेत नाही. तसं शनी सांगतो तुझं भविष्य पुढे फार चांगलं आहे, उगाच काहीतरी कुठल्या ह्याच्यामध्ये अडकू नको. ओके, गॉट इट? हो हो, थँक्यू. थँक्यू. तर शनीची दृष्टी केतूवर आहे, तर मग त्याचा कसा परिणाम वडिलांशी घ्यायचा का, पित्याशी? त्याचा आजारपणाशी संबंध येतो. हाडाची दुखणी होऊ शकतात, बॉन रिलेटेड प्रॉब्लेम, कॅल्शियम कमी होऊ शकतं, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवतो. एखाद्या वेळेला शनीची दृष्टी जेव्हा वृश्चिक राशीवरती असेल तर जातकाच्या पायामध्ये दुखापत मागे पुढे कधी ना कधीतरी येऊ शकते. हा निश्चित भाग आहे. कुठल्याही राशीवरती जेव्हा शनी दृष्ट टाकत असेल तर स्पेशली वृश्चिक राशीवरती दृष्टी असेल तर त्या ठिकाणी हाडांची दुखणी उपस्थित होतात. हो सर, बरोबर आहे सर. माझ्या वृश्चिक राशीवर शनीची दृष्टी आहे. गायत्री बोलते सर मी. हा, बोला. मग आहे, माझ्या पायामध्ये ते दुखणं आलेलं आहे. म्हणजे अगदी बरोबर आहे हे, की शनीची दृष्टी जर वृश्चिकेवर असेल ना तर हाडांचं दुखणं किंवा पायांचं दुखणं. हे नियम आहेत, ते तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. हो सर, खूप छान आहे. अगदी तुम्ही तर म्हणता ना, ज्ञानाचा मळाच फुलवला, इतकं छान सगळ्यांना देताय ना, खूप सुंदर. सर, शनीची दृष्टी केतूवर हे म्हणजे आणखीन काही निगेटिव्ह करतं का काय? निगेटिव्ह म्हणजे असं आहे की कधी केतू हा खरा उपासनेचा कारक पण ग्रह आहे. केतू हा दिव्य उपासना करणारा प्लॅनेट आहे. तर शनीची दृष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी कालांतराने तिथे जातकाला कदाचित हे सगळं सोडून, तिथे आता जवळपास वय 60च्या जवळपास आलेलं आहे, तर निवृत्त होऊन वानप्रस्थ आश्रमाकडे जाण्याची शक्यता आहे.
आणि सर मगाशी जे शनीच्या दृष्टीचं सांगत होता ना तुम्ही, मगाशी ते म्हणाले चंद्रावर वगैरे, तर ते मन चंचल असेल ते कंट्रोल होईल हे ठीक आहे. हो, पण कंट्रोल बुध, बाय सॅटर्न. हा आता बुध समजा शनीच्या राशीत असेल एखाद्याचा आणि त्याच्यावर समोरून शनीची दृष्टी असेल, म्हणजे समसप्तक झाला. शनीच्या राशीत बुध आणि शिवाय शनीची दृष्टी, तर ते थिंकिंग मध्ये त्याच्या काही असं हे येईल का काही त्याचा सांगतो. कसं आहे, बुध हा आठवणीचा प्लॅनेट आहे. रिमेंबर, रिमाइंड. एखादी गोष्ट आपल्याला आठवत नसेल तर समजायचं की आपली बुद्धी जी आहे तर बुद्धिमत्ता कमी होत चाललेली आहे. तर त्यावेळेला शनीच्या दृष्टीत जर बुध असेल तर विसरभोळेपणा त्याला आपण म्हणतो तो निर्माण होतो आणि बऱ्याच लोकांना कालांतराने आपण ठेवलेली वस्तू सापडत नाही किंवा आपण विसरतो, तर असा प्रसंग पण येऊ शकतो. कळलं? आणि यंग असेल तर ते म्हणजे विचार काही पेसिमिस्टिक वगैरे असं होतं का, असं मी नाही. यंग असेल तर मॅडम कदाचित परीक्षा असेल तर परीक्षेला आठवत नाही, अशा घडामोडी होऊ शकतात. ओके. महायोग फक्त दृष्टीसाठीच बघायचा की युतीसाठी पण बघायचा सर? हा, युतीसाठी जर समजा शनी आणि बुधाची युती असेल तर बुध हा निश्चितच त्याच्याने प्रसन्न असतो आणि शनीच्या सोबत असणारा ग्रह हा शनीच्या डिरेक्शनमध्येच वावरत असतो आणि प्रवास करत असतो, हे निश्चित आहे. मग कुठलाही ग्रह असला तरीसुद्धा, रवी सोडून, चंद्र असेल तरीसुद्धा शनी चंद्राची युती असेल तर जातकाच्या जीवनामध्ये डिप्रेशन हा 5वीला पुजलेला असतो. अच्छा सर, हा चंद्र जो आहे हा पंचमेश आहे, म्हणजे सट्टा किंवा शेअर मार्केट वगैरे जे आपण म्हणूयात, आणि हा धनधान्याशी संबंधित म्हणजे धनात आहे म्हणून, तर मग याचा शेअर मार्केटशी कुठे संबंध असू शकतो का? आता हा आला असेल शेअर मार्केटमध्ये, पण त्या ठिकाणी ह्या लोकांना आता ती आवश्यकताच नाही आहे शेअर बाजारमध्ये. आणि शेअर बाजार आता कसं आहे साहेब, तुम्हाला सांगतो, आता इंट्राडे, फ्युचर ऑप्शन याच्यामध्ये अनेक लोक कंगाल झालेत. मी तुम्हाला सांगतो, आता विषय निघाला म्हणून, की 3,500 कोटी रुपये लोकांच्या चांदीमध्ये ऑप्शन आणि फ्युचरमध्ये गेलेले. 3,500 करोड. आणि व्यापारी वर्ग डुबलाय कारण त्यांनी फ्युचर ऑप्शन केलं होतं. तर हे सुद्धा अशा वेळेला काही होतं तर त्याला सुद्धा कारणं अशीच असतात. मनुष्य फटका हा शेअर बाजारामध्ये पण खातो, आर्थिकदृष्ट्या पण खातो, मित्रांमध्ये पण खाऊ शकतो, नाही खाऊ शकत असं नाही. म्हणजे तिथे जर समजा तो गेला त्या मार्गाला तर तिथे त्याला चाबूक लागणारच. ऑप्शन फ्युचर इज व्हेरी व्हेरी डेंजर थिंग, कोणी करू नका. ओके ओके, थँक्यू सर. पोतर मॅडम, ऑप्शन फ्युचर बद्दल तुमचा अनुभव काय आहे? फार कठीण. 3,500 कोटी रुपये लोक हरल्यात. हो सर, खूपच अवघड आहे. आणि सर आता हे ते काय बोलताय, हरलेत वगैरे काय, ऑप्शन काय म्हणताय ते माहित नाही आम्हाला. असं आहे की सौदा करतात की मी तुला दिले आणि चांदी डिलिव्हरी झाली नाही तर त्याचं मार्जिन बाजारात पे करावं लागतं. त्यांनी ऑप्शन केला होता 1.25 लाखामध्ये, 1,20,000ला, आणि आज चांदी 2,55,000 रुपये आहे. तर बाकीची जी वटघट आहे तर ती पेमेंट करावीच लागते, असा नियम आहे बाजारामध्ये. घरदारं विकली लोकांनी तरीसुद्धा पूर्ती झाली नाही. म्हणून ऑप्शन फ्युचरमध्ये कधीही कुठल्या मुलाला सहभागी करून जायला सांगू नका, बरबाद. आणि ह्या ऑप्शन फ्युचरमध्ये एक फार मोठी ज्याला आपण म्हणतो की टोळी आहे, फायनान्स त्यांच्याकडे भरपूर मोठा आहे आणि असे लोक गरिबांचे पैसे लुटून त्या लोकांना वेडं बनवतात. हा ट्रेंड चाललेला आहे बाजारामध्ये. म्हणून त्याला काय म्हणतात, ऑप्शन काय? ऑप्शन फ्युचर. अच्छा, म्हणजे आज मी ऑप्शन करायचं की मी माल घेतला आणि फ्युचरमध्ये तुला एवढे पैसे देईन किंवा विकेन. चांदीमध्ये असा भाग झालेला आहे. खूप रिस्की आहे ना सर. फार रिस्की, फार रिस्की आहे. तर शॉर्टकट मध्ये सर जे पैसे कमवायच्या मागे असतात ना आणि स्पीडीली ते या गोष्टींना बळी पडतात. स्टॉकिस्ट हा नेहमी फायदेशीर असतो. हो बरोबर. पण कुठल्या गोष्टीचा स्टॉक करावा ह्याला पण एक हे आहे.
येस सर. असं आहे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस ह्या थॉटनीच मार्केटमध्ये उभं राहावं लागतं. स्पीडी अँड फास्ट प्रोसेस मध्ये गडबड होते. मार्केटमध्ये एव्हरी मोमेंट बघावं लागतं. प्रत्येक मिनिटाला मार्केट चेक करावं लागतं. तुम्हाला सांगतो पाटील साहेब बोलताय का? कोण बोलताय? नाही, कुमार वैभव. हा, कुमार वैभव. तुम्हाला सांगतो की लोक आत्ता आजच मी सौदा पाहिला, 28 कोटी शेअर घेतलेले आहेत, 5 पैसे मार्जिनला विकलेले आहेत, डिलिव्हरी केले 5 पैसे मार्जिन. 28 कोटी शेअर. कधी कधी 2-3 पैसे पण असू शकतात. आणि जेव्हा एखाद्या शेअरचं ट्रेडिंग 350 कोटी शेअर हा, रुपीज नाही, शेअर, 11,000 कोटी शेअर, असे काही शेअर आहेत तिथे प्रचंड विक्री करतात आणि परत घेतात. नवरा बायको दोघंही टेबलावर बसलेले असतात आणि एकमेकांची घेत असतात. असं आहे ते फार डेंजर आहे. होय, अतिशय चाणाक्षपणेच करावं लागतं हा व्यवहार सगळा. अहो, ते बाजारात काय माहिती, तिसऱ्याला पाडण्याचा धंदा बसून नवरा बायको करतात. हा, फार घाणेरडा बाजार आहे. ते स्टॉक सगळ्यात बेस्ट म्हणजे स्टॉक एक चांगली कंपनी असेल तर घ्या आणि ठेवा आणि गप्प बसा. आता शेअर बाजार रेकमेंडेड परमिशन नाही, कोणीही करू शकत नाही. अतिशय कठीण स्थिती आहे. तर फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी म्हणून जो काय कन्सेप्ट आहे ह्याच्याने काय गती मिळत आहे का ह्याच्यामध्ये? फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी पण बॅन आहे. अच्छा, बाय. ओके. आता सगळे म्हणजे रथी महारथी लोक शेअर बाजाराचा उल्लेख तुम्ही हे घ्या असं कधीही तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे जे लायसन्स होल्डर आहेत सेबीचे, त्यांना सुद्धा परवानगी नाही. पेपरला इकॉनॉमिक टाइम्सला पण परवानगी नाही. ओके. इकॉनॉमिक टाइम्सला सुद्धा लिहू शकत नाही. त्याला पर्टिक्युलर कंपनीचं स्टेटस लिहावं लागतं की कंपनी वर्किंग चांगली चाललेली आहे, हे चांगलं चाललं आहे, प्रोडक्शन चांगलं आहे, सेल चांगला आहे, प्रॉफिट एवढं कमवते, पण तुम्ही घ्या नाही. घ्या असं शब्द लिहिता येत नाही. बरोबर. येस. ओसवाल नावाचा एक ग्रुप आहे, फार मास्टर लोक आहेत. ते लोक प्रॉपर्टीमध्ये जास्ती फायनान्स करतात. तुम्ही बिलीव्ह करणार नाही की, म्हणजे एक उदाहरण सांगतो, 1 रुपयात घेतलेली प्रॉपर्टी 60 पैशाला कशी विकत घ्यावी हा त्यांच्याकडे ट्रेंड आहे. कळलं? आत्ता मगाशीच एक माणसाचा फोन होता, 1,68,000 रुपये पर मंथ त्याला तिथे बँकेचा हप्ता भरावा लागतो. तर त्याला मी सांगितलं त्यापेक्षा तू भाड्याने राहिलं असं तर बरं झालं असतं. 1,70,000 रुपये तू कुठपर्यंत भरणार? तो म्हणतो आता माझी नोकरी सुटली आहे. मार्च महिन्यामध्ये शनी महाराज आले मीन राशीला आणि त्याच्या सप्तमातून जात होते. तिकडे रवी होता, त्याचा जॉब 2 दिवसामध्ये गेला आणि आजपर्यंत तो जॉबलेस आहे गेली 10 महिने. आणि तो हप्ता भरून 17 लाख रुपये त्यांनी भरलेले आहेत हप्ता फक्त. मी म्हटलं फ्लॅट घेतला कशाला? हिरानंदानीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे मुंबईला. फार कठीण स्थिती आहे. मग आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. म्हणून त्यापेक्षा विचारपूर्वक सगळं करावं. आता त्यांच्याकडे ते कोल्हापूरला त्यांचं घर आहे, ते विकणार आणि बँकेचे पैसे भरणार आणि नंतर मुक्त होणार. आणि आता ते घर पण विकलं जाईल की नाही डाऊटफुल आहे, कारण प्रॉपर्टी मार्केट पडणार आहे. पाटील मॅडमना काल मी फाईल पाठवली होती हायकोर्टची. हा पाटील मॅडम. हो सर. काय परिस्थिती झाली त्याची? कठीण आहे, खूप कठीण आहे आहे. की नाही? फार कठीण आहे. हायकोर्टाचा निर्णय विरुद्ध लागला म्हणजे ते 55 लोक घराबाहेर आहेत. फारच कठीण आहे. फार कठीण, व्हेरी डेंजर. आणि बाकी एका ठिकाणी ते 154 लोक बाहेर आहेत. तो पता बेघरच झाले ना. नाही, फार ते येणारच नाही वर, येणारच नाही. ते गेलं सगळं. 507 कोटी रुपये फक्त भाडं द्यायचं बाकी आहे.
म्हणून फार विचारपूर्वक करा. कधी कधी अंगाशी येतं. तर ही कुंडली आहे, या कुंडलीचा अभ्यास करा, लोकांना सजेस्ट करा. त्यांनी विचारलं शनीच्या दृष्टीबद्दल, तर निश्चितच शनीच्या दृष्टीमध्ये मनुष्य राहिला तर काही नुकसान होत नाही, कंट्रोलमध्ये राहतो, न्यायाधीन राहतो. म्हणजे त्या ठिकाणी कायदे में राहो. आणि आता हां बोला. हा गुरु हा अष्टम स्थानाला बघतो आहे पंचम दृष्टीने वरून. हा तुळा नवमांशातलाच आहे. तुळा राशीला तुळा राशीला बघतोय. पुन्हा ह्याची शनीला पण 9वी दृष्टी आहे. तर अष्टम आणि व्यय शनीला स्थानाला 9वी दृष्टी कुठे आहे मॅडम? शनीला 10वी दृष्टी आहे. नाही, गुरुला म्हणते मी, गुरुला. हा, गुरुला 9वी दृष्टी आहे. अष्टम आणि स्थान हे जे आहे पाचवी ना, किती येते अष्टमावर? हे स्टॉकचे आहे. चंद्र पाहतोय, गुरु पण अष्टमाला पाहतोय. तर तिथे त्यांचं जे रिटायर लाईफ आहे अच्छा, ते भरपूर चांगल्यापैकी जाईल. मंगळही बघतोय सर अष्टमाला. हा, मंगळ पण पाहतोय. मग खर्चिक आहे. आता परवा एक दिल्लीला बाई 17 कोटी रुपये गेले तिचे फ्रॉड केसमध्ये. काय करणार? अमेरिकेत राहून पैसे कमवले आणि इथे येऊन गंडा घातला. रेखा नाव आहे त्या बाईचं. तर असं होतं. म्हणजे मंगळाची दृष्टी आली तरी सुद्धा मंगळ हानी करणार. कळलं? आता सर मी बोलू? हा बोला ना. येस मॅडम. हा, नमस्ते सर. नमस्ते. सर कुंडली खूपच छान आहे. सगळेच नवमांश खूप छान आलेले आहेत. जातक आता तुम्ही सांगितलं सर टेक्निकल आहे आणि मार्केटिंग मध्ये पण त्यांनी केलेलं आहे, बरोबर ना सर? हा. तर पहिल्यांदा मी चंद्र कुंडली बद्दल बोलते. तर चंद्र कुंडलीचा विचार केला तर निसर्ग कुंडली पण सेमच आहे, कारण मेष लग्नच आहे. म्हणजे इथे सुख चतुर्थेश लग्नात आलेला आहे. चंद्र कुंडलीप्रमाणे मेषेचा चंद्र आहे, सुख स्वतः चालतच येतात, या पद्धतीने हा विचार होतो. त्याच्यानंतर त्यांचा मार्केटिंगशी पण संबंध आहे. आता त्यांचा टेक्निकल ह्याच्याशी संबंध तो पंचमातली सिंह राशी, आणि तो जो रवी आहे तो रवी बुध आणि मंगळाबरोबर आहे, तो व्ययस्थानात आहे. सो टेक्निकल याच्याने रवी मंगळ बुध हे कॉम्बिनेशन इथे मॅचेस झालेले, शिवाय तो गुरुच्याच राशीमध्ये आहे. मार्केटिंगशी संबंध आणि त्याच्यातून लाभ करून इथे तृतीय स्थानामध्ये मिथुन राशी आहे आणि मिथुनेचा गुरु आहे. सो हा एक सॉफ्टवेअर आणि मिथुन राशीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मार्केटिंगचा पण संबंध हा पॉझिटिव्हली इथे एक दाखवतो. त्याच्यानंतर दशम स्थानामध्ये मकर राशी आहे आणि मकर राशीतला शुक्र, म्हणजे हा देखील इथे जे तुम्ही एक म्हटला की त्यांचे काही पर्टिक्युलर प्रोडक्ट जे आहे ते असे ह्याच्यातले आहे, शुक्राच्या अंतर्गत जे आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण इथे बोलतो. आणि टेक्निकल राशीतला आहे, सो तोही आहे तिथे पाठ. त्याच्यानंतर शनीची इथे म्हणजे लाभस्थानामध्ये शनी शनीच्याच राशीत आहे, आणि या शनी म्हणजे इथे हा आहेच, आणि ह्या शनीशी म्हणजे 7वी दृष्टी जर इथे पाहिली तर नवमांश ह्याच्यामध्ये तो टेक्निकल या ह्याच्याने पुन्हा त्याचा तो संबंध येतोच आहे. सॉरी, चंद्र कुंडलीमध्ये. आता लग्न कुंडलीमध्ये जर पाहिलं तर लग्नामध्ये तर मीन राशी आहे. ही जर सपोज रवी बुध मंगळ किंवा रवी मंगळ ही कुठल्या दुसऱ्या अग्नितत्वात असती तर जातक अतिशय उग्र असू शकत होता, कारण लग्न जे आहे ते उग्रांश मध्ये आलेले पण ते जलराशीत पडलेलं आहे. सो हा बॅलन्स साधला जाईल, कारण रवीला एक छान नवमांश आहे, रवी अभयांश मध्ये आहे, तो षष्ठेश आहे. जातक सेवा देईल, पण मग सेवा कशी देईल? तो सॉफ्टवेअर किंवा टेक्निकल ह्याच्यातून जाईल. आणि शिवाय रवी आहे, रवीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सिंह राशीचा स्वामी रवी तिथं आलाय, तर त्यामुळे सेवा ही लक्झरी आणि अशा पॉइंट ऑफ व्ह्यू जातकाचं म्हणजे तिथे जॉब त्या ह्यानी असेल. आता हा जो मंगळ आहे तो ओरिजिनली सुद्धा धनेशच आहे. हा धनेश आहे आणि भाग्येश आहे. धनेश आणि भाग्येश मंगळ पुन्हा उत्पन्न अंश मध्ये आहे, म्हणजे हा मंगळ पुन्हा इथे पॉझिटिव्हली ऍक्ट होतो. आणि हा मंगळ गुरु नवमांशीच आहे, म्हणजे या पॉइंट ऑफ व्ह्यू पण तो तिथे काम करतो. ते शनी चंद्राला बघतो, सर डेफिनेटली मानसिक लेवलला कधी कधी निराश होणं ह्या गोष्टी निश्चितच येतील. पण त्याचबरोबर हा शनी या मंगळाला हेल्प पण करेल, म्हणजे इथे असं हे केलं की तो त्याचा एक ऍज अ गाईड म्हणून वागेल, त्या पद्धतीने त्या जातकाला सपोर्ट करेल. चंद्राला सुद्धा चांगलाच नवमांश आहे, तो देखील धनांश मध्ये, सो त्यामुळे तोही पॉझिटिव्हलीच इथे ऍक्ट करेल. शनीची 7वी दृष्टी इथे पुन्हा षष्ठ स्थानावर आहे,
जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे सुद्धा सेफर असेल. हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू काही अडीअडचणी असू शकतात, कारण तिथे हर्षल आहे आणि सिंहेच आहे. अचानक काही अडीअडचणी ज्या येतात तर त्या इथे शनीच्या दृष्टीने तिथे होतील. पण जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतो, कारण शनी आणि रवी दोन्हीचा संबंध इथे दाखवतोय त्या ह्याला. त्याच्यानंतर शनीची 10वी दृष्टीबद्दल तर तुम्ही सांगितलं, पण त्यात मला एक अजून एक पॉईंट ऍड करावं वाटेल की शनी हा मोक्ष त्रिकोणात आहे आणि हा जो वृश्चिक राशीचा जो हे आला केतू जो आलाय तो धर्म त्रिकोणात आलाय. सो डेफिनेटली म्हणजे उपासनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा पॉझिटिव्ह इम्पॅक्टच करेल. सो आणि केतूला नवांश सुद्धा खूप चांगला भेटलेला आहे. आता या जातकाच्या कुंडलीमध्ये धनांश आणि उत्पन्नांश हे दोन्ही छान ह्याच्याने आले असेल, पण आणखीन एक माझ्या लक्षात आलं की पंचमेश चंद्र हा धनांश आहे, त्याचबरोबर भाग्येश मंगळ हा उत्पन्नांश आहे. म्हणजे जातकाला पूर्व संचिताचा पण बेनिफिट होतोय, कारण तो पंचमेश पण आहे आणि भाग्येश हा मंगळ सुद्धा आहे आणि ते दोन्ही अर्थाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप पॉझिटिव्हली ऍक्ट होतात. सो त्याप्रमाणे जे तुम्ही पॅकेज सांगितलं तर ते डेफिनेटली इथे रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे कधी कधी आपण काही पर्टिक्युलर ग्रह बघतो किंवा काय, अरे असं तर दिसत नाहीये, म्हणजे जातकाला एवढं त्यांनी पैसे कसे मिळतात हा विचार एक करत मी, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं ह्याचा सहभाग निश्चितच असावा असं एक जाणवतंय. त्याच्यानंतर पूर्ण कुंडलीमध्ये जर विचार केला तर पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या दोन्ही खूप स्ट्रॉंग झाला. हा एक जमेची बाजू आहे. मगाशी एका मॅडमने विचारलं होतं, पण त्याच्यामध्ये मला असं जर सर्वतोभद्र चक्रप्रमाणे बघितलं तर पूर्व उत्तर दिशा त्या पॉझिटिव्ह ऍक्ट करतात हे एक चांगलंच आहे. खूप दिवसांनी पत्रिकेमध्ये शनी सारखा ग्रह हा विचक्षण अंशमध्ये भेटला. हे मला खूप असं छान वाटलं की जेव्हा असं काहीतरी असतं तेव्हा कुंडली सोडवण्यात एक वेगळीच मजा असते. त्यामुळे शनी सारखा ग्रह विचक्षण अंशमध्ये तर आहेच आणि बुध तीक्ष्ण अंशमध्ये, म्हणजे ह्या बुधाचा शार्पनेस खूप फाईन अगदी होतं. म्हणजे जेव्हा मंगळ हा खूप क्विक डिसिजन घेतो तेव्हा त्याला जोड आहे त्या बुधाची. म्हणजे तो बुध बुद्धी आणि मंगळ हा टेक्निकल ह्याच्याने हा जातक अतिशय सुपिरियर रित्याने हा त्याचा डिसिजन घेणार आणि त्यांना जोड परत रवीची. म्हणजे पुन्हा त्याचा जॉबच्या त्याच्या अंतर्गत आणि त्यांना ज्या लेवलला ते काम करतात त्या ह्याच्याने त्यांचं डिसिजन मेकिंग खूप स्ट्रॉंग असेल हे पण दाखवतात. शिवाय गुरुची बौद्धिक राशीच्या ह्याच्यावर दृष्टी आहे, म्हणजे गुरुची 5वी दृष्टी अष्टम स्थानावर आहे. त्याचबरोबर 7वी दृष्टी ही पुन्हा धनुराशी ही सुद्धा बुद्धिमत्ता दाखवते, तर त्याच्यावर पण आहे. आणि गुरुची 9वी दृष्टी ही कुंभ राशीवर पण आहे आणि त्या शनीवर पण आहे. सो या पॉइंट ऑफ व्ह्यू पुन्हा बुद्धी त्रिकोण हा स्ट्रॉंग झाला आणि त्या ह्याच्याने हा तिथे स्ट्रॉंग म्हणजे व्हॅल्युएबल तो पण दाखवतच आहे. जातकाचं लग्न कुंडलीप्रमाणे शिक्षणाचा पण पंचमेश चंद्र मेष राशी, जो टेक्निकल ह्याच्यामध्ये तो तिथे रिफ्लेक्ट करतोच आहे. जातकाचा मार्केटिंगशी संबंध जो आहे लग्न कुंडलीप्रमाणे दशमेश गुरु मिथुन राशीच्या ह्याच्यामध्ये, सो जातक टेक्निकल असला तरी त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण त्यांचा तो संबंध दाखवतोय. मॅनेजमेंटचा पण यांचा संबंध असणार, कारण गुरु हा मॅनेजमेंट सुद्धा दाखवतोच. त्याच्यानंतर तृतीयामध्ये इथे राहू आहे, तो मार्केटिंगसाठी युजफुल तर आहेच आणि हा शुक्राच्या राशीतला राहू आहे, म्हणून कदाचित जे तुम्ही प्रोडक्ट म्हटला तर त्या प्रोडक्टचा संबंध असू शकतो एक, असं मला वाटतं. त्याच्यानंतर एक दशाचा जर विचार केला तर अगदी केतू म्हणजे हार्डली काही महिन्यांचेच हे आले. त्याच्यानंतर शुक्राची दशा आली, ती तृतीय म्हणून इथे ऍक्ट झाली. तर त्यावेळेस काही कॉम्पिटिशन ज्या काही हे असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा किंवा त्या ह्याच्याने त्यांना हे युजफुल ठरलं, कारण 20 जस्ट एज होतं. त्यानंतर रवीची दशा आली आणि हा रवी बुध मंगळावर असतो, त्या दरम्यान त्यांचं टेक्निकल एज्युकेशनचा डेफिनेटली संबंध, त्या रिलेटेड त्यांनी काही हेल्थ रिलेटेड पण काही प्रॉब्लेम फेस केले असेल, पण त्यांचा जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यावेळेस जास्तीत जास्त संबंध आलेला दिसतो. त्याच्यानंतर धनेशाची दशा आली. आता हा धनेश म्हणून हा स्वतः चंद्र म्हणजे चंद्राची दशा होती, सॉरी धनेशाची नाही चंद्राची दशा, आणि हा चंद्र धनांश मध्येच होता. सो धनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा ही दशा त्यांना अप टू 42 एज पर्यंत खूप चांगली गेली असेल, म्हणजे धनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर मंगळाची दशा, आणि मंगळ तर हा स्वतः भाग्येश आहे आणि इथे धनेश पण आहे, सो ती पण इथे दशा बोलतेच आहे. आणि त्यानंतर राहूची दशा ती अप टू 67 पर्यंत चालेल. सो अशा पद्धतीने वाटतं मला असं. थँक्यू सर. थँक्यू. आता बघा तुम्हाला मी एक उदाहरण देतो. परवाचा सौदा वडाफोनला झालेला आहे, 26 कोटी शेअर, आणि नंतर त्याची विक्री झाली 53 कोटी शेअर ऑप्शनमध्ये. आता ती जी भरपाई आहे उणीव, ती 26 कोटी शेअर आणणार कुठून? 26 दुने 52 म्हणजे 53 कोटी शेअरची हे झालेलं आहे डिमांड, म्हणजे त्याला चुकवायचं आहे. म्हणजे 26 कोटी शेअर बाजारातून
कुठूनही घ्यावे लागतील किंवा मार्जिन द्यावं लागेल. 8 पैशाने सौदा झालेला आहे. अरे बाप बघा 8 पैसे मार्जिन, पण क्वांटिटी किती आहे? 53 कोटी शेअर. 53 कोटी बापरे. 9 तारखेची न्यूज आहे. म्हणजे ऑप्शन फ्युचरमध्ये कधीही फसू नका. जर माल असेल तर सौदा करा, नाही तर मार्जिन द्या. असं सगळं बाजार असतो. या बाजाराचं सूत्र आपल्याला कळणार नाही. हे फार मोठे मोठे लोक आहेत, ते दिवसाला 2-2 कोटी रुपये कमवणार आहेत. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आता समारोप करायचा आहे. हळदणकर मॅडम समारोप करतील. मग तिथे कुबल मॅडम जो आहे तो समारोप करतील. सॉरी, हळदणकर मॅडम ते अभिप्राय सांगतील. तर एक बोलू? हां बोला सर. 2027 नंतर आता गुरुची महादशा येणार आहे आणि गुरु ह्या मोक्ष त्रिकोणाला बऱ्यापैकी स्ट्रॉंग करतो, कारण तो स्वतः मोक्ष त्रिकोणातच बसलेला आहे आणि मोक्ष त्रिकोणांवर त्याच्या दृष्टी आहेत. आणि पुढे तिथे शनी पण आहे, जो वैराग्य किंवा संन्यास्त किंवा त्या मार्गाकडे वळणार आपण म्हणूयात, कारण तो वृद्ध आहे आणि संन्यास्त पण म्हणता येईल. तर त्या दृष्टीने याची वाटचाल त्या दृष्टीने पुढे कुठेतरी होऊ शकते असं म्हणूया. तो वृद्ध अनिल अग्रवाल नावाचे ग्रहस्थ आहेत. त्यांनी आमच्या इस्कॉनला 2,500 कोटी रुपये दान दिले. 2,500 कोटी रुपये. शेसागोवा नावाची एक कंपनी माहिती आहे तुम्हाला, आणि आता त्याचं नाव झालं वेदांता. तर त्यांनी सगळं त्याग केलं, त्यांचा शेअर घेतला आणि 2,500 करोड रुपये इस्कॉनला दिले आणि आता ते एकदम संन्यासी आयुष्य जगत आहे. प्रचंड पैसे कमवले. असंच काहीतरी यांचं पण असू शकतं का? कारण गुरुची महादशा आता येते, गुरु मोक्ष त्रिकोणाला खूप बलवान करतोय. हे घडतं, मनुष्य पैशाला कंटाळतो नंतर. मी तुम्हाला अतिशय समोरचं उदाहरण सांगतो. आणि त्यांचं काम होतं चांदी मॅन्युफॅक्चरिंग करणं. हिंदुस्तान झिंक नावाची कंपनी तुम्ही ऐकली असेल. हो सर. आणि वेदांता, पहिलं त्याचं नाव सेसागोवा होतं, मग वेदांता झालं. आणि ते चांदीचे प्रोडक्ट बनवतात, चांदी बनवतात, जमिनीतून चांदी काढतात. त्यांच्याकडे खाणी आहेत. आणि त्या खाणी 50-50 वर्षापूर्वी घेतलेल्या आहेत सरकारकडून विकत. पण आता ते पैशाला कंटाळले आणि त्यांनी निवृत्ती जाहीर केली आणि त्यांचा हिस्सा काढून त्यांनी इस्कॉनला दिला. आणि आता हरेकृष्णामध्ये आमच्या इस्कॉन चंदी रोडचं आहे, गिरगाव चौपाटी, तिकडे नेहमी तिथे उपस्थित असतात. एवढा मोठा मनुष्य सर्वसाधारण सामान्य माणसामध्ये तिथे हे करत असतात नामस्मरण. सर ते आता अग्निवेश गेले त्यांच्यापैकी का हे? अग्निवेश कोण? हा, ते इस्कॉनचे डायरेक्टर अग्निवेश लास्ट वीक मध्ये रिटायर झाले आणि खूप लहान वयात गेले. म्हणजे 49 वयाचेच अमेरिकेत गेले ते. रिलेटेड असू शकतात. हे पण वेदांताचं नाव होतं त्याच्यामध्ये, बाकीचं जे होतं त्याच्यात, म्हणूनच मी मध्ये. म्हणजे पैसा हा जो आहे ना मॅडम, केसकर मॅडम, हा असाच आहे. खरंय खरंय, कंटाळतो असो. अगदी खरंय. आता उद्या मला भेटतील, उद्या मी जातो ना तिथे, त्याला भेटतील. ते नेहमी संगीत भजन करत असतात. कंटाळले, पैसा नको, सगळे पैसे त्यांनी इस्कॉनला देऊन टाकले. 2,500 जी माहिती आली होती ना त्याच्यात हे आलं होतं, म्हणून मी आपल्याला विचारलो. बरोबर आहे. एनिवे, आता हळदणकर मॅडम तुम्ही अभिप्राय द्या थोडक्यामध्ये, कारण का वेळ भरपूर झालाय आणि समारोप करतोय. आणि आता बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत किंवा खूप काही बोलण्यासारखं नाही. पण एक गुरुच्या राशीतली कुंडली कशी जीवनामध्ये आर्थिक भरभराट देते याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ही सर्व ह्या पत्रिकेकडे बघायला पाहिजे. उदित गोलार्धामध्ये जर शुभग्रह असतील तरी सुद्धा माणसाला जीवनात कसे चांगले अनुभव येतात आणि तो अर्निंग कसं चांगलं करू शकतो, संयमित जीवन कसं काढू शकतो याचं पण एक चांगलं उदाहरण म्हणून ही पत्रिका आहे. लग्नामध्ये बुध, मंगळ, रवी, चंद्र हे सगळे चांगल्या पद्धतीने आणि चांगले सूक्ष्मांश घेऊन बसलेले आहे. हा त्याचा प्लस पॉइंट आहे.
लग्न मिनेचे असेल तर जातक जास्त फायदा बघतो आणि पैसा कमवतो. हे सुद्धा या कुंडलीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष पाहायला सापडतं. धार्मिक आणि खर्चिकही असू शकतो, हे पण याच्यावरून चांगलं दिसतं. चंद्र अश्विनी लग्नात आहे. चंद्राला अश्विनीचं नक्षत्र मिळालेलं आहे आणि चंद्र मेषेमध्ये आहे. शिवाय तो शनीच्या दृष्टीत आहे. हे एकूणच कॉम्बिनेशन असं दिसतंय की तुम्ही काहीही करा, कसंही वागा, कितीही कमवा, पण त्याच्यावर जेव्हा शनीची दृष्टी असते, शनीच्या ताब्यात असतात, तेव्हा व्यक्ती ही संयमित कशी राहू शकते याचाही एक उत्कृष्ट नमुना म्हणून ही पत्रिका आहे. आणि आता आपल्या पोद्दार मॅडमनी जसं सांगितलं, दशा हा दशेचा विचार आपण खूप उशिरा सुरुवात केली, पण त्याला ग्रीप इतकी चांगली घेतली की प्रत्येक दशा किती वर्षाची त्या दशेमध्ये जातक कोणत्या कोणत्या गोष्टीकडे वळू शकला आणि त्याने ते का कमवलं त्या दशेमध्ये, याचा एक स्टेप वाईज अभ्यास ह्याच्यामध्ये खूप चांगला झाला. आणि राहू आता त्याच्या नंतर असल्यामुळे तो सुद्धा उतार वयामध्ये लागत असल्यामुळे राहू साधारण 55 नंतर वगैरे त्याचा राहू चालू होईल, तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने दशा त्यांना लाभलेल्या आहेत. तर ही पण एक चांगली गोष्ट आहे. आणि केतूवरून जेव्हा दशा सुरू होते तेव्हा मुळातच माणूस हा खूप हावरटगिरी करणारा नसेल तर संयमित वागणं किंवा धर्माने वागणं, उपासना मार्गामध्ये असणं, इथूनच जीवनाची सुरुवात होत असल्यामुळे सुद्धा पत्रिकेला एक चांगलं वळण मिळतं. तर अशी एक खूप चांगली पत्रिका सर आज आम्हा विद्यार्थ्यांपुढे आपण मांडलीत आणि एक वेगळा छान अभ्यास आम्हाला दिला, याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. आपलं कुबल मॅडम समारोप करा. होय सर, करते, पटकन करते. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आणि सर, तुमच्या सहित सगळ्यांना ह्या आपल्या काय मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मॅडमनी सगळ्यांनी खूप छान सांगितलं. एक तर ही पत्रिकाच इतकी 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 सुंदर आहे, म्हणजे तुम्ही नेहमीच छान आणता, पण आजची तर खूपच, म्हणजे सगळ्याच आपल्याला दशमांश राहिलं पण तिथे पण खूप छान, म्हणजे ते चंद्रकेतू पण तिथे आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो, कारण हे कॉर्पोरेट मध्ये असले आणि एवढ्या हायेस्ट पोझिशनला, तर तो चंद्राला कसं असं प्रेशर वगैरे पण येऊ शकतं ना. तर हा केतू तिथे, म्हणजे असं मला वाटतं सर, बाकीचं बोलून झालं, पण म्हणजे माझी शंका म्हणून मी तुम्हाला विचारते, हा केतू ह्याला साथच देईल ना. जसं इकडे चंद्रकुंडली शनीनी केतूला, म्हणजे सॉरी, चंद्राला कंट्रोल केलं, तसं हा चंद्र म्हणजे कसं आपण भावनिक, ह्या एवढ्या मोठ्या लेवलला गेल्यावर आपण भावनिक निर्णय नाही घेऊ शकत ना, थोडे कठोर किंवा अंडर प्रेशर जे असतं, तर ते प्रेशर असं हे होण्यासाठी मला असं वाटतं ह्या म्हणजे दशमांश कुंडलीतल्या केतू, चंद्रकेतूचा असा आपण पॉझिटिव्ह अर्थ घेऊ शकतो. मग बरं, एक बोलू मॅम, एक बोलू. बोला बोला. दशमांश कुंडलीमध्ये सुद्धा शनीची दृष्टी चंद्रावर आहे, आहे. दशम दृष्टी. तर आहेच आहे, पण केतू एक्झॅक्ट बरोबर आहे ना त्यांच्या, सर, चंद्र केतू एकत्र आहेत ना दशमांश मध्ये. हा, ही शनीची दृष्टीचा तर आपण केलाच ना विचार, इथे पण करणार आणि D1 मध्ये पण. इन ऍडिशन टू दॅट मला असं म्हणायचं होतं, ते चंद्र केतू जे एकत्र आहेत ना, तर ते पण असं आपण, म्हणजे असं मला वाटलं, म्हणजे म्हणून मी सरांना विचारलं. बरं, आपलं सर, तुम्ही आज सर्वतोभद्राचं पण छान सांगितलं. ते तर आता सगळ्यांना म्हणजे कळालंच आहे. आपले राहू केतू अँटी क्लॉकवाईज आणि बाकीचे क्लॉकवाईज, आणि ग्रह तुम्ही अगदी खूप प्रत्येक वेळेस ठामपणे सांगता, आज तर सोप्या भाषेत, की वक्री का होतात. म्हणजे जनरली सगळे ग्रह पूर्वेकडून पश्चिमेला जातात, वक्री होताना ते पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि व्हाईस वर्सा मार्गे होताना. आणि मग तुम्ही हे पण सांगितलं, मी हे काय सांगते परत कोणाला ते ऐकतीलच रेकॉर्डिंग, म्हणजे राहू ग्रहण कसं लावतो, तर पितृदोष आपण म्हणतो, म्हणजे राहू केतू दोघं पण. तर चंद्र म्हणजे ग्रहण असेल तर ते पौर्णिमेला, सूर्यग्रहण असेल तर अमावस्येला, कारण चंद्र आणि सूर्य एकत्र येतात. अंगारक म्हणजे ज्यावेळेस राहू मंगळाला हे करेल तेव्हा त्याला आपण अंगारक तो दोष म्हणतोच म्हणा. आणि बुधाशी असेल राहूचं तर त्याला जडत्व, गुरुशी असेल तर त्याला चांडाळ,
आणि आपला शुक्राशी असेल तर जामित्री आणि प्रेतशाप योग हा शनी, म्हणजे आयदर शनी केतू और शनी राहू असं हे. आणि मग तुम्ही जाता जाता ते पण छान सांगितलं की बुध शनीच्या दृष्टीत, जसं आपण आता इथे चंद्र शनीच्या दृष्टीत होतं ना, कसं त्यांनी कंट्रोल केलं. पण हे म्हणजे थोडंसं जातक असा विसरभोळेपणा म्हणजे त्याच्याकडे येऊ शकतो. आणि मग हे पण तुम्ही चांगलं सांगितलं, कुठल्या तरी त्या मॅडमने विचारलं, हे आपण तर करतच नाही पण जे कोणी करत असेल तर ते ऑप्शन फ्युचर हे शेअर मार्केटचा काहीतरी प्रकार दिसतं, तर बिलकुल बिलकुल करू नका. कारण काही वेळेस काय होतं, काही लोकांना म्हणजे आपण म्हणतो ना, हे खरं तर ऍक्च्युअली जुगार टाईप, सट्टा फिट्टा असंच टाईप दिसतंय, पण हे एकदम पैसे मिळवायची अशी आजकालच्या मुलांना कसं इन्स्टंट सगळं हवंय ना, तर हे करू नका. म्हणजे आपल्याला जरी कोणी विचारलं, सांगायचं नाही, पण ऍटलिस्ट इथे तर आपण त्यांना थांबवून त्यांचे पैसे वाचवू शकतो. हे तुम्ही फार छान सांगितलं. तसं अतिशय अतिशय उत्तम क्लास नेहमीप्रमाणे छान छान. आणि आपला ग्राफ अगदी आता स्काय इज द लिमिट झालंय, वर 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 चाललाय. सगळे स्टुडंट पण खूप छान बोलतायत, सगळे छान वाटतंय असं ऐकून पण प्रत्येकाचं. तर सर त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज थँक्यू ग्रॅटिट्यूड. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना, सगळ्यांचे आभार. असे येत राहा. उद्या क्लास नाही आहे, आता परवा शुक्रवारी क्लास असेल आणि शनिवारी मॅडमचा क्लास असेल, तर अवश्य या.